नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 साली झालेला आज आपण ते पेपर पाहणार आहोत। तर यामधील प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर या व्हिडिओमध्ये आज आपण आता मधील आपला हा प्रश्न पहिला तर काय दिलेला आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केलेली आहे। म्हणजे पहिली जी शुक्राचा पृष्ठभाग जो आहे तर त्याची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा जी आहे तर ती कोणी केली होती, तर याचं योग्य आन्सर आहे नासा। तर लक्षात घ्या, नासा या संस्थेने ही जी आहे तर ती प्रतिमा जी आहे तर ती पहिल्यांदा प्रकाशित केली होती। तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। तर लक्षात घ्या, आपला इस्रो, त्याप्रमाणे नासा, त्याप्रमाणे अजून कोणती एलोन मस्कची स्पेस एक्स कंपनी, तर या संबंधित जे काही महत्त्वाचे असे जे काही दरवर्षी जे महत्त्वाच्या घटना होतात या तिन्ही स्पेस एजन्सीमधून, तर त्याबद्दल तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, यावरती तुम्हाला एखादा तरी प्रश्न विचारला जातो, तर याचं योग्य आन्सर आहे नासा। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2, सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे। तर ही जी आहे सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम ती जी होती तर ती G20 या जागतिक संघटनेशी ती संबंधित आहे। सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्शियल स्कीम ऑप्शन 1 ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3, तर त्यावेळेचे हे करंट अफेअरचे प्रश्न आहेत मित्रांनो। तर ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान, तर लक्षात घ्या चुकीचे आहे, तर हायलाइट केलेलं आहे ते चुकीचं विधान निवडायचं। ग्राहक संरक्षण कायदा 2019चा जो आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला 3 विधाने इथे दिलेली आहेत। तर ते लक्ष द्या, पहिलं विधान काय आहे, तर हा कायदा 20 जुलै 2020 पासून जो आहे तर तो लागू झाला। तर बरोबर आहे, हा कायदा 20 जुलै 2020 पासून लागू झालेला आहे, ग्राहक संरक्षण कायदा 2019। ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला आहे। तर हे देखील विधान जे आहे तर ते योग्य आहे। तर या अंतर्गत जे आहे तर ते अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश करण्यात या कायद्यात करण्यात आलेला आहे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील। सी विधान काय आहे, ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या शिफारशीनुसार 10 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही। तर हे जे विधान जे आहे तर ते चुकीचे ठरते। तर लक्षात घ्या, इथे 10 लाख नाही तर इथे किती होतं, तर 5 लाख होतं। तर 5 लाख रुपयापर्यंतच्या ज्या तक्रारी होत्या त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असं सांगितलं होतं, तर त्यांनी 10 लाख दिले। म्हणून फक्त सी जे आहे तर ते चुकीचं आहे। बाकीचे 2 हा 20 जुलै 2020ला लागू करण्यात आला आणि ई कॉमर्सवरील प्लॅटफॉर्मवर अनुसूचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला आहे। फक्त सी जे आहे तर ते चुकीचं आहे, तिथे 10 लाख नाही तर ते 5 लाखपर्यंतच्या तक्रारीसाठी आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4, नुकताच प्रक्षेपित झालेला KROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे। तर लक्षात घ्या, विविध देशांनी पाठवलेले उपग्रहांसंबंधी माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे। मगाचीच मी सांगितल्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो आहे तर तो USA अमेरिकेचा हा गुप्तचर उपग्रह आहे KROL 85। लक्षात घ्या, ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5, ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केले आहे। तर त्यावेळेस कोरोना संबंधित हा महत्त्वाचा असा करंट अफेअरचा प्रश्न होता। तर लक्षात घ्या, टाटा MD या कंपनीने जे ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट जे आहे ओमिश्युअर हे विकसित केले होते टाटा MD या कंपनीने। ऑप्शन 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 6, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा। तर आता 3 वाक्य दिलेत, त्यावर कोणत्या व्यक्तीचं वर्णन आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे। तर काय दिले, 2000 मध्ये त्यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केले। ग्रॅमी पुरस्काराकरता नामांकन मिळालेल्या पहिल्या भारतीय गायिका। त्यांनी नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021ने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर लक्षात घ्या, कोण आहे तर त्या आशा भोसले आहेत।
आशा भोसले यांना 2021 मध्ये त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. त्यावेळेस त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालेला होता आणि 2013 मध्ये त्यांनी माई या चित्रपटामध्ये काम केलेले आहे आणि ग्रॅमी पुरस्कार म्हणजे संगीतातील एक म्हणजे महत्त्वाचा मानला जाणारा असा ग्रॅमी पुरस्कार असतो, तर त्या मिळवलेल्या त्या पहिल्या भारतीय गायिका आहेत. कोण आहेत तर त्या आशा भोसले आहेत. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ऑप्शन 2 आशा भोसले हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम PPS विकसित केले आहे? तर लक्षात घ्या, तेव्हा पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे PPS जे आहे तर ते कोणी चालू केलं होतं? तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI जे आहे आपली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याद्वारे चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम PPS विकसित केले गेले होते NPCI द्वारे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलेले आहे? तर लक्षात घ्या, या मोहिमेसाठी आपल्याला फ्रान्स या देशाकडून जे आहे तर ते महत्त्वाचे त्यावेळेस सहकार्य लाभले होते गगनयान या अंतरिक्ष मोहिमेसाठी. ऑप्शन 4 फ्रान्स हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण म्हणजेच NFRA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या, महत्त्वाची जे काही पदे आहेत आणि त्या पदावरती नियुक्त होणाऱ्या व्यक्ती यासंबंधी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तर नुकतेच जर तुम्ही पाहिलं तर आत्ताच काल 1-2 दिवसापूर्वीच तुम्ही जर पाहिलं तर आपले भारताचे नवीन RBIचे गव्हर्नर त्यांची निवड झालेली आहे. लक्षात घ्या, तर नवीन आता RBIचे गव्हर्नर कोण बनलेले आहेत? तर नुकतेच जे RBIचे गव्हर्नर झालेले आहेत तर कोण आहेत? संजय मल्होत्रा आहेत. लक्षात घ्या, हे संजय मल्होत्रा जे आहेत तर ते आपल्या देशाचे या अगोदर महसूल सचिव होते. त्यानंतर त्यांनी आता RBIचे गव्हर्नर होण्याचा नवीन गव्हर्नर होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. संजय मल्होत्रा हे देखील लक्षात ठेवा. तर तेव्हा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण NFRA चे अध्यक्ष म्हणून अजय भूषण पांडे यांची निवड करण्यात आली होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमलेली आहे? तर आता इथे आपल्याला काही उद्देश दिले, त्यापैकी कशासाठी ही समिती नेमली होती आपल्याला निवडायचं आहे. तर लक्षात घ्या, ही जी समिती होती सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती जी होती तर ती पेन गॅस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जो काही पे गॅस आहे, पे गॅसेस जे असतात त्याचे स्नूपिंग नो इन्क्वायरी म्हणजे इथे जर तुम्हाला पे गॅसची प्रकरणातील चौकशी समितीसाठी ही RV रवींद्रन समिती स्थापन करण्यात आली होती. ऑप्शन 2 आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGHS हे मोबाईल ॲप लॉन्च म्हणजे हे मोबाईल ॲप्लिकेशन जे होतं MyCGHS तर हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे? तर हे कोणी केलेलं होतं? तर आपल्या आरोग्य मंत्रालयाद्वारे हे MyCGHS जे आहे तर ते मोबाईल ॲप त्यावेळेस लॉन्च करण्यात आलं होतं. तर CGHSचा अर्थ आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम म्हणजे जे काय तुमचं मेडिकलशी संबंधित रेकॉर्ड आहे तर ते ठेवण्यासाठी ॲपची म्हणजे ॲप्लिकेशन लॉन्च केलं होतं आरोग्य मंत्रालयाद्वारे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशाने 2022चा कॉम्पिट्स ॲक्ट लॉन्च केलेला आहे? तर लक्षात घ्या, 2022 मध्ये हा कॉम्पिट्स ॲक्ट जो होता तर तो अमेरिका या देशाने लॉन्च केला होता. त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. USA द्वारे हा कॉम्पिट्स ॲक्ट जो आहे तर तो लॉन्च करण्यात आलेला होता. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडलेली आहे? तर लक्षात घ्या, 16वी म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर ही जी होती तर ती पोलंड या देशामध्ये पार पडलेली होती 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा. तर लक्षात घ्या, तुम्ही सध्याला 2023 आणि 24 मध्ये झालेल्या ज्या काही स्पर्धा आहेत त्या कुठल्या देशात घडल्या व कोणी जिंकल्या याच्यावर फक्त तुम्ही लक्ष ठेवा. त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. कुष्ठ रोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे?
तर लक्षात घ्या, कुष्ठरोगासंबंधी जो गांधी पुरस्कार दिला जातो, आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, तो 2021चा डॉक्टर भूषण कुमार यांना मिळालेला होता. कोणाला? डॉक्टर भूषण कुमार यांना. म्हणजे महत्त्वाचे असे पुरस्कार जे ज्या वर्षी जाहीर केलेले म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड म्हणा किंवा अजून जे काही आपले अवॉर्ड असतात, म्हणजे साहित्य अकादमी अवॉर्ड, ज्ञानदीप पुरस्कार, या संबंधित तुम्ही माहिती ठेवा. तर सध्या 2023-24 कॉन्सन्ट्रेट करा. डॉक्टर भूषण कुमार यांना मिळालेला होता 2021चा गांधी पुरस्कार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याच्या देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? तर पशुधनाबाबतीत आपल्या महाराष्ट्राचा राज्याचा त्यावेळेस कितवा क्रमांक होता? तर 7वा क्रमांक होता देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. तर आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत तर ते आपल्या पॉलिटी संबंधित आहेत. तर काय दिलेलं आहे? राज्यपाल पदाचा कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? तर राज्यपाल पदाच्या कालावधी बाबतीत आपल्याला योग्य विधाने निवडायची आहेत. ABCD 4 विधाने दिलेली आहेत. तर आता ए विधानामध्ये काय दिलेलं आहे? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. तर बरोबर आहे, राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून ते राज्यावर कार्य पार पाडतात, म्हणून ते त्यांची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. तसेच राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. तर बरोबर आहे, त्यांची जर इच्छाच नसेल पदावरती काम करायची तर ते राजीनामा देऊ शकतात. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे जी आहे तर ती 5 वर्षासाठी असते. तर सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी केली जाते. आणि दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपला पदावर राहतात. तर बरोबर आहे, जोपर्यंत दुसरी व्यक्ती त्या पदावरती निवड होत नाही तोपर्यंत राज्यपाल जे आहे तर ते त्याच पदावरती राहतात. तर सध्याचे आपले राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर हे 4 जे ऑप्शन आहेत तर ते वरीलपैकी सर्व पर्याय जे आहेत तर ते राज्यपाल पदासंबंधित बरोबर आहेत. या ऑप्शन 4 मध्ये तुम्हाला दिलेले आहे सर्व विधाने योग्य आहेत. तर हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 तर तो रद्द करण्यात आलेला होता. तर इथे कोणते विधाने बरोबर नाहीत असं विचारलं होतं. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. तर हे योग्य होतं. हे आयोग राज्य शासन तर इथे केंद्र शासनासाठी कार्यकर्ता म्हणले तर हे चुकीचं होतं. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका तर केंद्र शासित नाही तर राज्य शासन करत असतं, हे देखील चुकीचं होतं. आणि आयोगाचा अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात तर त्या राज्यपालाकडून केले जातात, हे विधान चुकीचं होतं. म्हणून तिन्ही विधान चुकीचे होते BCD, म्हणून हा प्रश्न रद्द झाला होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. भारतात संसद आणि राज्य विधान मंडळाच्या निवडणुका टिंब-टिंबद्वारे आयोजित केल्या जातात. तर लक्षात घ्या, संसद आणि राज्य विधानसभा जी असते आपली आमदारकीची निवडणूक ती जी आहे तर ती भारताच्या निर्वाचन आयोगाद्वारे घेतली जाते. कुठल्या? आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे तर त्याद्वारेच आपल्या भारताच्या संसद म्हणजे लोकसभेच्या, राज्यसभेच्या तसेच राज्य विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या भारतीय निर्वाचन आयोगाद्वारे आयोजित केल्या जातात. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आणि बाकीच्या ज्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगर परिषदा यांच्या ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जातात, हे देखील लक्षात घ्या. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत? तर लक्षात घ्या, मुख्यमंत्र्याची जी कर्तव्ये आहेत तर ती कलम 167 मध्ये देण्यात आलेली आहेत. मुख्यमंत्र्यासंबंधित 167 कलम तुम्ही पाठच करून ठेवा. त्यांची जी कर्तव्ये आहेत मुख्यमंत्र्याची 167 मध्ये देण्यात आलेली आहेत. 165 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपला राज्याचा महाधिवक्ता असतो. 164 मध्ये मंत्र्यांची संख्या वगैरे निश्चित केलेली आहे. तर 167 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये आहेत. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही? म्हणजे पंचायत राज संबंधित नसलेली समिती आपल्याला इथे निवडायची आहे. तर पहिली समिती कोणती आहे? तर अशोक मेहता समिती. तर ही पंचायत राज संबंधी केंद्राची समिती होती 1977 मध्ये. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर LM सिंघवी समिती ही एक जी आहे तर ती पंचायत राज संबंधित आहे. आणि थंगन समिती ही देखील पंचायत राज समिती आहे, समिती संबंधित आहे. पण राजमन्नार समिती जी आहे तर ती पंचायत राज संबंधित नाही, म्हणून आपलं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. तर राजमन्नार समिती कशा संबंधित होते? तर केंद्र राज्य संबंधाशी
संमती होती ती 1969 मध्ये राज मन्नार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली होती. लक्षात घ्या, केंद्र राज्य संबंधित ही समिती होती. बाकीच्या अशोक मेहता थंगन समिती आणि LM सिंघवी समिती ह्या स्थानिक स्वराज्य म्हणजे आपल्या पंचायत समितीची पंचायत राज्य संबंधित हे संबंधित होत्या. थंगन समिती, अशोक मेहता समिती व LM सिंघवी समिती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार म्हणजे 73वी घटना दुरुस्ती 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या होत्या? 73व्या घटना दुरुस्तीने नवीन जबाबदाऱ्या ज्या काही ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी त्या कोणत्या होत्या? तर भूमी सुधार कायदा लागू करणे, तर ही एक जबाबदारी होती. वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे ही एक जबाबदारी होती. आणि तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे ही एक जबाबदारी होती. पण आता वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही? तर लक्षात घ्या, गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करा असं कोणतीही जबाबदारी दिलेली नव्हती. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची तुम्ही व्यवस्था करा असं काहीही दिलेलं नव्हतं. ऑप्शन डी वगळता इतर 3 जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. म्हणजे बरोबर नसलेलं आहे फक्त डी, ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? तर वरच मी सांगितलं होतं प्रत्येक राज्यासाठी महाधिवक्ता जो आहे तर तो कलम 165 नुसार असावा असं नमूद केलेलं आहे आपल्या राज्यघटनेमध्ये. ऑप्शन 4 आपलं कलम 165 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? तर लक्षात घ्या, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांच्या खाली इतर काही सदस्य होते. त्यापैकी एक कोण आहे? तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्याप्रमाणे KM मुंशी देखील होते. पण वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू व डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या समितीचे सदस्य नव्हते. फक्त अल्लादी कृष्णस्वामी अय्यर या दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही? तर घेतलेले नाही असं विचारले. फक्त हे वाचत जावा, इथून सगळं प्रश्न तुमचा. तुम्ही उत्तर बरोबर काढता हो, या नाही या एका वाक्यामुळे तुमचं उत्तर चुकू शकतं. तर घेतलेलं नाही तर आपण काय काय घेतलंय? सरकारचे संसदीय शासन पद्धती म्हणजे सरकारी संसदीय स्वरूप घेतलेलं आहे. सरकारचे मंत्रिमंडळाचे स्वरूप म्हणजे आपलं जे काही मंत्रिमंडळ आहे त्याचे स्वरूप घेतलेलं आहे. कायद्याचे राज्य ही प्रक्रिया घेतलेली आहे. आणि समवर्ती सूची जी आहे तर ते आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, कुठल्या देशाकडून? ऑस्ट्रेलिया देशाकडून. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते ब्रिटिश राज्यघटनेचं वैशिष्ट्य नाही असं आपल्याला म्हणता येईल. समवर्ती सूची जे की ऑस्ट्रेलिया यांच्या घटनेकडून आपण घेतलेलं आहे. ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकतात. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर बरोबर विधाने आपल्याला निवडायची आहेत दळणवळण विकासाविषयी. तर सार्वजनिक बांधकाम खाते हे लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले. तर बरोबर आहे, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची स्थापना करण्यात आली होती. ब मध्ये काय दिले? लॉर्ड कॉर्नवालिस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामाला मोठी चालना मिळाली. तर हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. तर हे चुकीचं ठरतं. त्यांच्या कार्यकाळात मिळालेली नव्हती तर लॉर्ड डलहौसीच्या काळात. तर सी मध्ये काय दिले? रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. तर लक्षात घ्या, ब्रॉड गेज नव्हते तर नॅरो गेज हे मार्ग बांधण्यात आलेले होते सुरुवातीच्या काळामध्ये. हे देखील विधान चुकीचं आहे. डी मध्ये काय दिले? नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. तर बरोबर आहे, नागपूर योजना ज्याला आपण म्हणतो तर ती रस्ते सुधार योजना होती. 20 वर्षाची रस्ता सुधार योजना होती. हे विधान बरोबर आहे. फक्त ए व डी विधाने जी आहेत तर यातली योग्य आहेत. म्हणून ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. तर योग्य जोड्या लावा. तर आता ए आणि बी इथे आपल्याला काही दिलेले आहेत. तर काय दिले? ए आणि बीच्या आपल्याला योग्य जोड्या लावायचे. तर पहिलं काय? 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. तर लक्षात घ्या, मुंबई गिरणी कामगार संघटना पण 1890 असं म्हटलेलं आहे. तर एकच व्यक्ती आहे तर मुंबई गिरणी कामगार संघटनेशी संबंधित. तर ते महत्त्वाचे म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. त्याप्रमाणे 1918 साली इथे जर तुम्ही पाहिलं तर अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना जी आहे तर ती महात्मा गांधी यांनी केली होती. त्याप्रमाणे मद्रास लेबर युनियन याची जी स्थापना आहे तर ती BP वाडिया यांच्या काळात झाली होती
आणि 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटकची जी स्थापना होती लाला लजपतराय यांच्या काळात झाली होती. म्हणजे 4, 3, 2, 1 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की ऑप्शन 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा. तर आता इथे देखील जोड्या लावायची. त्या काँग्रेसचे अधिवेशन कुठे झालं आणि त्याचे अध्यक्ष. तर लक्षात घ्या, प्रथम जे काँग्रेसचं अधिवेशन झालं मुंबईमध्ये 1885ला, त्याचे जे अध्यक्ष होते तर कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. पहिल्यासाठी 3 येईल. त्याप्रमाणे दुसरे जे काँग्रेस अधिवेशन होतं 1986चं, तर ते कलकत्ता येथे झालं होतं. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर दादाभाई नौरोजी हे होते कलकत्त्याच्या अधिवेशनाचे. त्यानंतर तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास येथे झाले 1887 मध्ये. याचे जे अध्यक्ष होते तर ते होते बद्रुद्दीन तय्यबजी. लक्षात घ्या, बद्रुद्दीन तय्यबजी हे तिसऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबादमध्ये 1888 साली झाले. त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 1ला 3, 2ला 4, 3ला 2 व 4ला 1. तर इथे ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? तर लक्षात घ्या, 1847 मध्ये ही जी पहिली मागणी होती तर ती जनरल ब्राईट. तर ब्राईट हे कशामध्ये दिले आपल्याला? ऑप्शन 1 मध्ये दिले. तर ब्राईट यांनी जी आहे तर ती प्रथमतः 1827 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली होती ब्राईट यांनी. ऑप्शन 1 आपल्या या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 30. इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली होती? तर 1935चा जो भारत शासन कायदा होता त्याद्वारे आता इथे ऑप्शन दिलेत फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे. आणि डी मध्ये दिले हाय कमिशनर. तर लक्षात घ्या, फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात यावी असं सांगितलं होतं. तसेच RBIची स्थापना तुम्हाला माहिती आहे 1 एप्रिल 1935 झाली. त्याची एक मागणी होती तरतूद आणि फेडरल रेल्वेची एक तरतूद होती. पण हाय कमिशनरची कोणती अशी तरतूद त्यामध्ये नव्हती. म्हणून या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे फक्त फेडरल कोर्ट, RBI आणि फेडरल रेल्वे यांच्या संस्था स्थापनेची तरतूद होती. ABC या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता? तर उद्देश विचारलेला आहे आपल्याला इथे. तर लक्षात घ्या, ब्रिटिशांना जे व्यापारवादी अर्थव्यवस्था बनवायची होती तर त्यांचा एकच उद्देश होता की जास्तीत जास्त नफा मिळावा, हा त्यांचा उद्देश होता. म्हणून त्यांनी आपल्याला जर पाहिलं तर निळेची वगैरे सक्ती केली होती, हेच पीक घ्या, कारण त्यातून त्यांना फायदा होणार होता. म्हणून त्यांनी जास्तीत जास्त नफा मिळवणारी पिके घ्या असं म्हणत होते ब्रिटिश लोक. म्हणून त्यांचं जे व्यापारवादी अर्थव्यवस्थेला त्यांनी जो जास्तीत जास्त नफा मिळावा असा त्यांचा उद्देश होता. बाकीचं त्यांचं काही यामधले म्हणणं नव्हतं, फक्त नफा मिळवावा एवढा त्यांचा उद्देश होता त्यांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा. म्हणून फक्त ब ऑप्शन 4 मध्ये दिले, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. तर काय दिले आपल्याला इथे? तर 33 नाही 32 एक आपला राहिलेला आहे. डॉक्टर बाहूदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? तर लक्षात घ्या, व्यक्ती विशेष म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या व्यक्तीचा कशाशी संबंध आहे. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर डॉक्टर बाहूदाजी लाड हे जे आहे तर ते विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. म्हणजे त्यांनी त्याचा आग्रह धरलेला होता विधवा पुनर्विवाहाचा. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तर डॉक्टर बाहूदाजी लाड हे विधवा पुनर्विवाह याचे पुरस्कर्ते होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. तर इकडे ABCD आपल्याला काय दिले आणि इकडे 1 2 3 4 अशा आपल्याला इथे योग्य जोड्या लावायचे. तर पहिल्यांदा काय दिले? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर 1 मध्ये काय दिले? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर यांनी काय केलं? ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळेकर यांचे शुद्धीकरण केले होते. कोणी? आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी. त्याप्रमाणे दुर्गाराम मंछाराम दादोबा पांडुरंग यांनी काय केलेलं होतं? सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना केली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गाराम मंछाराम यांनी.
म्हणजे दुसऱ्याला 1 येईल। त्याप्रमाणे ॲनी बेझंट यांनी काय केलं तर सेंट्रल हिंदू कॉलेजची जी आहे तर ती स्थापना ॲनी बेझंट यांनी केली होती। आणि केशवचंद्र सेनानी यांनी नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती। मग इथे जर तुम्ही पाहिलं तर 2, 1, 4, 3 प्रमाणे ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपले या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 34 तुम्ही इथे पाहू शकतात। संथाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? तर चुकीची विधाने आपल्याला निवडायची आहेत संथाळांच्या उठावाबाबत। तर संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यूमध्ये आलेली आहे। तर लक्षात घ्या, त्यांची जी आर्थिक शोषणाची माहिती आहे तर ती पंजाब रिव्ह्यूमध्ये आलेली नव्हती, म्हणून हे जे आहे तर विधान चुकीचं ठरतं। तर हे विधान चुकीचं का आहे? तर संथाळांची आदिवासी जमात आहे तुम्ही जर पाहिली तर ती पश्चिम बंगाल झारखंड या प्रांतात होती, तर पंजाब रिव्ह्यूची त्याचा काही संबंध नव्हता, त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं। बी मध्ये काय दिलेलं आहे तर संथाळांची सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला होता, तर हे विधान योग्य आहे। संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला। तर लक्षात घ्या, हा जो कान्हू विश्वासघाताने पकडला गेलेला नव्हता, तर त्याबद्दल आपण माहिती पाहूयाच। तर ओ मेली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिलेला आहे। तर बरोबर आहे, पंजाब रिव्ह्यूमध्ये आलेलं नाही, तर कोणी दिलता? ओ मेली यांनी दिलता। तर लक्षात घ्या, हे जे आहे तर ते विधान जे आहे तर ते बरोबर आहे। फक्त इथे जर तुम्ही बी व डी विधान बरोबर आहेत, चुकीचे विचारले तर ए व सी ही विधाने चुकीची आहेत। इथे तुम्ही ऑप्शन 4 मध्ये याचं योग्य आन्सर असेल। तर लक्षात घ्या, हे जे आहे तर ते ओ मिली या अधिकाऱ्याने संथाळीच्या चकमकीचा जो वृत्तांत दिलेला आहे, म्हणजे पंजाब रिव्ह्यूचा त्याचा काही संबंध आहे, म्हणून हे विधान चुकीचे ठरलेलं आहे। तर याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहूया। संथाळांचा उठाव तर तो जो की झारखंड येथील आदिवासी जमात आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर 1855-56 मध्ये संथाळ उठाव झालेला होता। कधी झाला होता? 1855-56 मध्ये। तर संथाळ हा झारखंड राज्यात केंद्रित असलेला एक आदिवासी समूह आहे। 30 जून 1855 रोजी सिद्धू कान्हू चांद आणि भैरव या प्रमुख नेत्यांना आणि त्यांच्या 2 बहिणी फुलो आणि जानो यांच्या मदतीने संथाळ उठावाची, ज्याला हुल उठाव म्हणून ओळखले जाते, लक्षात घ्या, अजून काय नाव आहे याचं? हुल उठाव म्हणून देखील ओळखले जाते। तर याची सुरुवात झाली होती। तर निराश आणि व्यथित संथाळ समुदाय इंग्रजांविरुद्ध गनिमी युद्धात गुंतला होता आणि त्याने आपल्या स्वतःच्या सैन्याची स्थापना केली, ज्यात शेतकरी, गावकरी आणि महिलांचा देखील समावेश होता। मग शेतकरी, गावकरी, महिला देखील या उठावात सहभागी झाल्या होत्या। त्यांनी 10,000हून अधिक संथाळ लोकांचे सैनिकीकरण केले। लक्षात घ्या, जवळपास 10,000 लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता। गावकऱ्यांनी भांडार आणि गोदामांना आग लावली आणि सर्व प्रकारचे दळणवळण मार्ग विस्कळीत केले। या बंडाला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी संथाळ वापरत असलेल्या धनुष्यबाणांविरोधात प्रचंड प्रभारित शस्त्रे वापरली। जमीनदार सरकारच्या समर्थनात होते, तर स्थानिक लोकांनी संथाळांना पूर्ण जोमाने साथ दिली। दुर्दैवाने सिद्धू आणि कान्हू या दोघांना अटक झाली आणि बंडांचा क्रूर अंत झाला। तर यांना कोणी पकडून दिलं नव्हतं, पण ते पूर्ण त्यावेळेस काय झालं तर जमीनदारांमुळे काय झालं तर या दोघांना पकडण्यात आलं। तर स्थानिक लोकांनी संथाळांना पूर्ण जोमाने साथ दिली। तर जमीनदार जे आहेत ते सरकारच्या समर्थनात होते, तर स्थानिक लोकांनी जे आहे तर ते सिद्धू आणि कान्हू या दोघांना म्हणजे जे आहे तर ते साथ दिल्यामुळे हे पकडले गेले। हे विधान जे आहे तर तुम्ही पाहिले सी मध्ये असे मानले की म्हणून सिद्धूला ब्रिटिश सैन्याने विश्वासघात करून आणि कान्हूला उपरबांदा येथील चकमकीत पकडले आणि नंतर कैदेत ठार मारले, म्हणून आपलं जे विधान सी होतं तर ते चुकीचं ठरलेलं होतं। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर संथाळांचा कान्हू जो आहे तर तो विश्वासघाताने पकडला गेला नव्हता, तर तो एका चकमकीत ठार झाला, म्हणून हे विधान चुकीचं ठरतं। तर लक्षात घ्या, 1855-56 झारखंड या भागात झालेला उठाव आहे। तर याबद्दल आपण माहिती, तर हे जे आहे तर ते ओ मेली अधिकाऱ्याने याचा वृत्तांत सांगितला होता। ए व सी विधाने फक्त चुकीची आहेत, बी व डी बरोबर। पुढील प्रश्न पाहूयात। तर प्रश्न क्रमांक 35 तुम्ही इथे पाहू शकतात। महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा। तर गुप्त संघटनाचे काही संघटक दिलेले आहेत। तर श्रीधर परांजपे जे आहे तर ते वर्धा आणि नागपूर येथे त्यांचं कार्यक्षेत्र होतं। त्याप्रमाणे डॉक्टर सिद्धनाथ काणे हे यवतमाळशी संबंधित आहेत। दादासाहेब खापर्डे जे आहेत तर ते अमरावतीशी संबंधित आहेत आणि गंगाधर देशपांडे बेळगावशी संबंधित होते, म्हणून 3, 4, 1, 2 याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं
तर इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला दिले आहेत. श्रीधर परांजपे वर्धा नागपूर, डॉक्टर सिद्धनाथ काने यवतमाळ, दादासाहेब खापर्डे अमरावती व गंगाधर देशपांडे बेळगाव. तर इथे 3 मध्ये दिलेला आहे तुम्हाला. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. गोपाळ गणेश आगरकरांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित, तर त्यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे आपल्याला विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या, सुधारक तर त्याने 1888 साली त्यांनी सुरू केलं. मग त्याने केसरी या वृत्त आणि मराठा ह्या लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्रातून बाहेर जाऊन त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. म्हणजेच केसरी व मराठाशी त्यांचा संबंध आहे. त्याप्रमाणे वराड समाचार हे देखील त्यांनी एक सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. पण स्वराज्य आहे तर हे त्यांनी सुरू केलेलं नव्हतं. कोणतं वृत्तपत्र नाही त्यांचं. केसरी व मराठा, वराड समाचार व सुधारक, म्हणजे ABC फक्त ही त्यांची वृत्तपत्रे आहेत. ऑप्शन 2 मध्ये दिले, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. तर आता 4 विधाने दिलीत, त्या संबंधित आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे. इंडिया या नावाचे वृत्तपत्र सुरू केले, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. तर यावर तुम्ही जर पाहिलं तर बॉम्बे असोसिएशनशी जर तुम्ही पाहिलं दादाबाई नौरोजी, ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये दादाबाई नौरोजी होते आणि इंडिया नावाचे वृत्तपत्र देखील दादाबाई नौरोजींचे आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत. म्हणून ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे दादाबाई नौरोजी, हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. तर काय दिले आपल्याला इथे, सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणती आहेत. तर आता 4 विधाने दिलेली आहेत. तर ते त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, तर खाली दिलेली विधाने कोणाची आहेत हे आपल्याला लक्षात घ्या. कोणाची विधाने आहेत, या कोणी हे विधान म्हणजे म्हटलेलं आहे, यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पहिलं विधान काय आहे, हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. तर लक्षात घ्या, असं विधान जे आहे, तर हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. तर हे असं विधान सर सय्यद अहमद खान यांनी केलेलं होतं. त्याप्रमाणे फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. तर हे प्राचार्य ब्रेक यांचं हे वाक्य आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधीची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. तर हे मोहम्मद अली जिनांचं हे वाक्य होतं. आणि भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत हा देश आहे. तर हे जे आहे तर ते भारताच्या मातृभूमी मानणाऱ्यांना भारत हा देश आहे. तर हे वि.दा. सावरकरांचं वाक्य आहे. तर भारताच्या मातृभूमी मानणाऱ्यांचाच भारत देश आहे असं वि.दा. सावरकरांचं म्हणणं होतं. हे आता आता कोणत्या व्यक्तीची तुम्हाला आता वाक्य आहेत हे देखील विचारत आहेत. लक्षात घ्या, ट्रेंड आयोगाचा बदलत चाललेला आहे. तर ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता. तर आताच आपण वर पाहिलं दादाबाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. तर ही लंडनमध्ये केली होती 1 नोव्हेंबर 1866 मध्ये. तर लक्षात घ्या, या संस्थेचा उद्देश काय होता असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचा उद्देश जो होता तर लोकांना शिक्षण देणे, लोकशिक्षण हा याचा जर तुम्ही पाहिलं तर हा बरोबर विधाने ओळखायची. तर लोकशिक्षण जे आहे तर त्याचा उद्देश होता काय होता, लोकशिक्षण देणे हा याचा उद्देश होता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. तर आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. तर आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बद्दल हा प्रश्न आहे. तर संबंधित व्यक्ती आपल्याला इथे विचारले आहे. तर लक्षात घ्या, पहिली व्यक्ती कोण आहे, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर गोपाळ गणेश आगरकर. लक्षात घ्या, तर गोपाळ गणेश आगरकरांचा या संस्थेशी काही संबंध नाही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी. तर याच्याशी संबंधित कोण होते, फिरोजशाह मेहता, त्याप्रमाणे बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तेलंग. तर यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची म्हणजे या व्यक्ती संबंधित होत्या. त्यांनी स्थापना देखील त्याची केली होती. पण गोपाळ गणेश आगरकर या संबंधित नाहीत. म्हणून फक्त BCD या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. तर याचे कारण काय. तर आता लोकसंख्या डिव्हायजनाचं म्हणजे वर्ष म्हणतो. तर यावेळेस तुम्हाला जर पाहिलं तर साथीच्या रोगामुळे जे आहे तर ते मृत्यूदरात वाढ झालेली होती. साथीचे रोग त्यावेळेस भरपूर होते आणि पहिलं महायुद्ध देखील या काळात
झालेलं होतं. म्हणजे ह्याचं जे योग्य आन्सर असणार तर साथीच्या रोगामुळे जास्त लोकांचे मृत्यू झालेले होते. त्यामुळे लोकसंख्येचा दर जो आहे तर तो ऋणात्मक वाढ जी आहे ऋणात्मक होते असं म्हटलं जातं. ह्यालाच लोकसंख्या विभाजनाचे वर्ष 1921ला म्हटले जाते. लक्षात घ्या. ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल. तर हा जो प्रश्न आहे 42वा हा रद्द करण्यात आला होता. लक्षात घ्या. महाराष्ट्र कृषी बाजार मंडळाची स्थापना जी आहे तर ती कधी झाली? 23 मार्च 1984ला झाली पुणे या ठिकाणी. लक्षात घ्या. 23 मार्च 1984ला झाली. तर इथे 1984 तुम्हाला इथे कोणतंच वर्ष दिसत नाही म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आला होता. तर 1984ला झाली स्थापना याची म्हणून हा रद्द झालेला होता. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 43. तर काय दिले आपल्याला इथे? भारतात टिंबटिंब या पिकाला सुवर्ण तंतू म्हणतात. तर लक्षात घ्या. सुवर्ण तंतू म्हणजे सोनेरी तंतू म्हणजे गोल्डन फायबर. कशाला म्हणतो आपण? गोल्डन फायबर पीक. तर तागाच्या पिकाला आपण असं म्हणतो. काय म्हणतो? भारतात ताग या पिकाला सुवर्ण तंतू असे म्हटले जाते. गोल्डन फायबर म्हटले जाते. ऑप्शन 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणचा पर्वत डोंगर आहे? तर लक्षात घ्या. आपला जर हा महाराष्ट्र आहे तर हे आपल्याला काय विचारले? उत्तर दक्षिण. तर असा पर्वत इथे जर तुम्ही पाहिला तर कोणता आहे उत्तर दक्षिण? तर तो सह्याद्री हा पर्वत आहे. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे आपल्याला. सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती आहे असा. त्याप्रमाणे सातमाळा अजिंठा येथे नाशिक आणि या ठिकाणी असा पसरलेला आहे. त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. त्याप्रमाणे जर खाली जर पाहिलं तर त्याच्या शंभू महादेव डोंगररांग आहे. अशा या रांगा आहेत. लक्षात घ्या. तर हे जे आहे तर याचा आन्सर असेल सह्याद्री हा उत्तर दक्षिण पसरलेला आहे. एकूण सह्याद्रीची लांबी जर पाहिली महाराष्ट्रातील तर ती जवळपास 440 किलोमीटरच्या आसपास आहे. तर हे भूगोलचे प्रश्न चालू झालेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 45 तुम्ही पाहू शकता. तर पुढीलपैकी कोणती विधाने योग्य की अयोग्य? आता विधाने योग्य की अयोग्य आपल्याला इथे ओळखायची आहेत. तर लक्षात घ्या. इथे पहिल्यांदा ऑप्शन म्हणजे पहिलं विधान काय दिले आपल्याला इथे? तर शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालेले नाही. तर लक्षात घ्या. शेतीच्या व्यापारीकरणामुळे काय झालं तर अधिकाधिक नफा मिळू लागला म्हणजे श्रीमंत अधिक लोक होऊ लागले. त्याप्रमाणे भांडवलदारी शेती प्रक्रियेला जे आहे तर ते उत्तेजन मिळाले होते. लक्षात घ्या. मिळाले नाही म्हटले तर उत्तेजन मिळाले होते भांडवलदारांना. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते या प्रश्नाचं म्हणजे याला आपण अयोग्य म्हणू शकतो. पहिलं वाक्य. दुसरं काय आहे? शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. तर लक्षात घ्या. हे जे प्रमाण जे आहे तर ते वाढलं नव्हतं तर हे प्रमाण घटलं होतं. म्हणून विधान बी देखील हे चुकीचं ठरतं. म्हणून याचं योग्य आन्सर असेल ए व बी दोन्ही विधाने योग्य नाहीत. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर लक्षात घ्या. ऑप्शन दिलेत वर्धा, नाशिक, बुलढाणा की सिंधुदुर्ग. तर लक्षात घ्या. सिंधुदुर्ग हे कोकणातलं सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लोह खनिजाचे साठे जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणून ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. तसेच अजून लोह खनिजाचे साठे जे आहेत तर ते विदर्भामध्ये देखील आहेत. लक्षात घ्या. तर सिंधुदुर्ग या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. लक्षात घ्या. कशाही साठे आणि कोल्हापूर जर म्हटलं तर बॉक्साईट हे कोल्हापूर जास्त उत्पादन आहे बॉक्साईटचं हे देखील लक्षात घ्या. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? तर शेती संबंधित सामाजिक स्वरूपाची आपल्याला इथे काय निवडायचे? सामाजिक स्वरूपाची समस्या निवडायची. तर पहिली समस्या काय? हवामानाची प्रतिकूल परिस्थिती. तर ही सामाजिक नाही. त्याप्रमाणे मर्यादित कृषी संशोधन हे देखील नाही. आर्थिक भांडवलाचा अभाव हे देखील सामाजिक नाही. तर शेत जमिनीचे जे विभाजन झाले दिसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ती एक आपल्याला सामाजिक समस्या मानता येईल. का आपण मानता येईल? तर तुम्हाला माहितीच आहे काही जणांकडे 100 ते 200 एकरी जमीन आहेत पण काही जणांकडे 1 गुंठा सुद्धा जमीन नाही. तर इथे जर तुम्ही पाहता जमिनीच्या क्षेत्रामध्ये विषमता जाणवते. म्हणून ही एक सामाजिक स्वरूपाची समस्या आहे असं आपल्याला मानता येईल. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील कोणती शेत जमिनीचे विभाजन जे आहे तर ते विषमता त्यामध्ये दिसून येते. म्हणून ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर ही एक सामाजिक समस्या मानली जाईल. तर प्रश्न क्रमांक 47 तुम्ही इथे पाहू शकता. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील काही समस्या खाली दिल्या आहेत. तर आत्ताचा हा प्रश्न आपण पाहिला. तर प्रश्न क्रमांक 48 पाहूयात. 2019 नुसार भारतातील
देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता, लक्षात घ्या. तर त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकूण 9.34% जो आहे तर तो पर्यटनाचा वाटा होता. 9.34% 2019 नुसार देशाच्या उत्पन्नातील 9.34% पर्यटनाचा वाटा होता. तर भारतातील म्हटलेला आहे. तर भारतातील पर्यटनाचा वाटा 9.34% आहे उत्पन्नापैकी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. तर चेन्नई, हल्दिया हे पूर्व किनारपट्टीचे आहेत. कांडला हे जे आहे ते देखील कांडला जे आहे तर ह्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. कांडला जे आहे तर ते हे पश्चिम किनारपट्टीवरती आहे आणि कोलकाता हे देखील पूर्वचं आहे. म्हणून हे 3 पूर्वचे आहेत बंदरे. कांडला हे जे आहे तर ते पश्चिमेकडचं आहे. म्हणून हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त टिंब या प्रदेशात असते. तर लक्षात घ्या, मे महिन्यात महाराष्ट्रातील जे सर्वाधिक तापमान जे आहे तर ते पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर या ठिकाणचे, नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त तापमान असतं, लक्षात घ्या. आणि थंडी देखील तुम्ही जर पाहिली तर विदर्भातच असते. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर हे आपलं या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक जास्त तापमान असतं. चंद्रपूर, गडचिरोली, त्याप्रमाणे नागपूर, भंडारा या ठिकाणी. ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 51 तुम्ही ते पाहू शकतात. भिलाही लोह पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? तर भिलाही लोह पोलाद उद्योग प्रकल्प कोणत्या म्हणजे राज्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर तो भिलाही जो आहे तर तो छत्तीसगड या राज्यामध्ये, लक्षात घ्या. तसेच तुम्ही जर पाहिलं तर दुर्गापूर लोह पोलाद जो प्रकल्प आहे तर तो पश्चिम बंगाल या राज्यात आहे. आणि ओडिसामध्ये राउरकेला जो आहे तर तो ओडिसा या राज्यात असलेला लोह पोलाद प्रकल्प आहे. हे देखील लक्षात घ्या. याचे आन्सर असेल छत्तीसगडमध्ये हा आहे लोह पोलाद प्रकल्प भिलाई. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्रात राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले होते? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये हे नीलक्रांती धोरण जे आहे तर ते 2017 मध्ये घोषित केले होतं. महाराष्ट्राने नीलक्रांती धोरण विचारले तर ते 2017ला घोषित केलेलं आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. तर काय दिलं आहे आपल्याला इथे? ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे. तर याचं कारण विचारलं आहे आपल्याला. तर का कमी होत आहे ग्रामीण भागातील लोकसंख्या? तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत त्यासंबंधी आपल्याला इथे निवडायचे. तर आता ABCD आपल्याला इथे 4 विधाने दिली आहेत, लक्षात घ्या. तर काय दिले? पहिलं विधान, ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे. तर असं कोणतंही कारण नाही की ज्यामुळे लोकसंख्या कमी होत आहे, जन्मदर कमी आहे म्हणून, तर नाही. तर ग्रामीण भागातून काय होत आहे? लोकांचं स्थलांतर कुठे होत आहे? रोजगारासाठी तुम्ही जर पाहिलं तर शहराकडे जास्त शिक्षणासाठी म्हणा किंवा विवाहित जे लोक आहेत तर ते स्थलांतर करतात म्हणजे शहराकडे किंवा नोकरीसाठी. तर त्यामुळे जे आहे तर ते ग्रामीण भागातले जे आहे तर ते लोकसंख्या सतत कमी होते, कारण ते लोक जे आहेत तर ते शहराकडे आता वळू लागलेले आहेत. तर हे जे आहे तर ते योग्य कारण असेल. 3 नंबरमध्ये काय दिले? ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. तर असं देखील कारण नाही आहे. ग्रामीण भागात मृत्यू दर जो आहे तर तो जास्त असतो. तर असं देखील काही कारण नाही. फक्त एकच कारण आहे की ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर हे मोठ्या संख्येने होत आहे, त्यामुळे तिथली संख्या जी आहे ती ग्रामीण भागातली कमी होत आहे. ऑप्शन क्रमांक फक्त ब म्हणजे फक्त ब ऑप्शन 2 मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? तर आता महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. तर अशी कोणती प्राकृतिक रचना आहे ज्यामुळे अधिक परिणाम झालेला आहे? तर लक्षात घ्या, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग जो आहे तर ही प्राकृतिक विभाग म्हटलं तर याच्याद्वारे जर तुम्ही पाहिलं तर वारे अडवले जाऊन पाऊस पडतो. म्हणूनच महाराष्ट्राच्या हवामानावर जर तुम्ही पाहिलं तर या सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग ही जी आहे आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला, तर या 2 पर्वतरांगांचा जास्त प्राकृतिक परिणाम जो आहे तर तो आपल्या राज्यावरती झालेला आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि सातपुडा डोंगरांग याच्यामुळे ऑप्शन 2 जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? तर लक्षात घ्या, उकाई हा जो बहुउद्देशीय प्रकल्प आहे गुजरात राज्यातील तर तो तापी या नदीवरती आहे. लक्षात घ्या,
तापी ही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून पुढे गुजरातमध्ये वाहत जाते, लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी गुजरातमध्ये जो आहे तर तो त्या तापी नदीवरती उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प बनवलेला आहे. ऑप्शन 2 तापी या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती? तर लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच 2020 मार्च अखेर प्राथमिक कृषी ज्या पतसंस्था आहेत त्याची संख्या जी आहे ती सर्वाधिक अधिक होती. त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर महाराष्ट्रामध्ये ही संख्या पतसंस्थेची अधिक होती 2020चा विचार करता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. 1993 मध्ये सरकारने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? तर लक्षात घ्या, निर्गुंतवणूक करण्यासाठी 1993 मध्ये सरकारने कोणती समिती नेमली होती आपल्याला असं विचारलं आहे. तर लक्षात घ्या, सी रंगराजन समिती जी होती तर ती नेमली होती. लक्षात घ्या, कधी 1993 मध्ये सरकारने सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. सी रंगराजन समिती त्याचं नाव होतं 1993 मध्ये. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे FDI 23.6% टिंबटिंब या क्षेत्रात होती. तर 2017-18चा आपल्याला विचारलेला आहे. तर त्यावेळेस जर पाहिलं तर सर्वाधिक गुंतवणूक जी होती तर ती संप्रेषण सेवा म्हणजे त्याला आपण कम्युनिकेशन सर्व्हिस म्हणतो. तर या कम्युनिकेशन सर्व्हिस संप्रेषण सेवामध्ये FDIची 23.6% जी गुंतवणूक आहे भारतातील ती प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो FDI, तर ती संप्रेषण सेवा या क्षेत्रामध्ये होती 2017-18 मध्ये. आणि सध्याला तुम्ही जर पाहिलं तर 2023-24चा जर तुम्ही विचार केला तर सर्वात जास्त संगणकामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, लक्षात घ्या 2023-24 मध्ये. आणि 2 नंबरला जे आहे तर ते सेवा क्षेत्रामध्ये गुंतवणूक आहे FDIची, हे देखील लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रात जर विचार केलं तर सेवा क्षेत्रामध्ये 2024 मध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आहे 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये, हे देखील लक्षात ठेवा. सध्याला करंटचं तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या टिंबटिंब शहरी केंद्रासाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता 2021-22च्या अर्थसंकल्पात. तर तुम्ही जे आहे तर सध्याला जो आत्ताचे 2023-24 मध्ये जे काही अर्थसंकल्प राज्याचा असू द्या किंवा केंद्राचा त्यामध्ये कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक केली आहे आणि कशासाठी केली आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याची आकडेवारी तुम्ही पाठ करा. तर 42 शहरे होती त्यावेळेस केंद्रासाठी, तर त्या 2217 कोटी प्रदान करण्याचा असा निर्णय घेतलेला होता. प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 42 शहरांसाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव होता त्यावेळेस 2021-22 मध्ये. ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर प्रश्न क्रमांक 60 तुम्ही इथे पाहू शकतात. काय दिलेलं आहे? योग्य जोड्या जुळवा. तर आता जोड्या लावायच्या आहेत. तर पहिल्यांदा काय दिले? देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग. तर लक्षात घ्या, द्वितीय क्रमांकाचा जो उद्योग आहे आपल्या देशातील तो आहे साखर उद्योग, जो की द्वितीय क्रमांकामध्ये मोडतो. त्याप्रमाणे देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग जर म्हटलं तर तो कोणता आहे? सुती कापड उद्योग सर्वात जुना उद्योग म्हटलं तर संघटित क्षेत्रातील. आणि जलद औद्योगिकीकरणास कारणीभूत ठरणारा जो उद्योग आहे तर तो लोह आणि स्टील उद्योग. यामुळे जे आहे ते जलद औद्योगिकीकरण सुरू झालेलं आहे, लोह व स्टील उद्योग. आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर तर आपल्या वाहनांमध्ये होत असताना दिसत आहे. आणि हा वाहन उद्योग जो आहे तर तो नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यामध्ये दिसत आहे, तो उद्योग येईल. इथे जर पाहिलं तर 3, 1, 2, 4 हे आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 61 तुम्ही इथे पाहू शकतात. नियंत्रण आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅगशी संबंधित हा प्रश्न आहे. यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून टिंबटिंब दिवसाच्या आत लेखा परीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात. म्हणजे अहवाल दिल्यानंतर किती दिवसानंतर कॅग जे आहे तर त्या अहवालावरती टिप्पणी करू शकतात. तर ते जे आहे तर ते एकूण 60 दिवसानंतर त्या अहवाल झाल्यानंतर
तर त्यावरती टिप्पणी करू शकतात. ऑप्शन 2 मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर प्रश्न क्रमांक 62 तुम्ही इथे पाहू शकतात. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला टिंब म्हणतात. तर लक्षात घ्या, राजकोषीय तूट आणि जो वर्षभरातील व्याज भरणा असतो त्याला आपण काय म्हणतो, प्राथमिक तूट असे म्हणतो. ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. तर काय दिलं आपल्याला प्रश्न क्रमांक 63 मध्ये, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर 7व्या वित्त आयोगाशी संबंधित आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, इथे काय काय विधाने दिलेली आहेत. तर लोकसंख्येसाठी 25% भार, तर हे बरोबर होतं. त्यावेळेस 7व्याच्या योजनेमध्ये जे आहे तर ते लोकसंख्येसाठी 25% भार होता. आणि अजून एक कोणतं विधान आहे, राज्यांमधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार, हे एक त्यामध्ये होतं. पण बाकीचं जे दिलेलं आहे तर ते 2 वाक्य या संबंधित त्यावेळेस चुकीची होती. म्हणजे 7वा वित्त आयोग बघा काही विचारत आहे आयोग सध्या तुम्हाला, त्यामुळे सगळं काय तुम्हाला जो डाटा आहे तो माहीत असणे गरजेचं आहे. तर हे 2 वाक्य चुकीची होती त्यावेळेस. फक्त लोकसंख्येसाठी 25% भार होता त्यामध्ये आणि राज्यांमधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार होता. म्हणजे फक्त ए व डी जे आहे तर ती योग्य विधाने होती त्या संदर्भात ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. खालील विधाने विचारात घ्या. तर आता ए बी सी असे आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत. तर वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत आपल्याला इथे निवडायची आहेत. तर लक्षात घ्या, पहिलं विधान काय आहे, ठेव विमा पत हमी महामंडळे सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केलेला होता. तर बरोबर 2021 मध्ये हा त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता, त्यावेळेस मंजूर केलेला होता. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो. तर लक्षात घ्या, हा जो आहे तर तो ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही, डायरेक्ट ठेवीदारांकडून वसूल केला जात नसतो. जो काही बँकेत ठेवला त्याकडून तो त्यांच्याकडून वसूल केला जातो. म्हणजे हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं होतं. आणि ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. तर तो बँकांकडून इथे जर तुम्ही पाहिलं तर वसूल केला जातो आणि तो सर्व विमाधारक ज्या बँका आहेत तर त्यासाठी अनिवार्य केलेला आहे ठेव विमा हप्ता. म्हणजे ए व सी जे आहे तर त्या संबंधित जे आहेत तर ती विधाने योग्य आहेत आपल्याला असं म्हणता येईल. ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. खालील विधाने विचारात घ्या. तर आता इथे देखील ए बी सी असे 3 विधाने दिलेली आहेत. तर वर दिलेल्या विधान किंवा विधानांपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य. तर आता इथे देखील आपल्याला 3पैकी योग्य विधाने निवडायचे आहेत. तर आता पहिलं विधान जर तुम्ही पाहिलं तर काय दिलं आहे, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी सप्टेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. तर बरोबर आहे, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी होती तर ती 2001 सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली होती. तर हे देखील विधान योग्य आहे. मनरेगा योजना जी आहे तर ती 2000 योजना, म्हणजे तुम्हाला जर पाहिजे तर योजनांवरती जास्त भर दिलेला दिसतोय. म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 साली आणि ही मनरेगा योजना 2 फेब्रुवारी 2000 साला सुरू झाली होती. आणि 3 मध्ये काय झाले, नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1990 मध्ये, बरोबर आहे, ऑक्टोबर 1989 मध्येही सुरू करण्यात आली होती. फक्त इथे एकच शब्द त्यांनी चुकीचा वापरलाय. तर ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली होती. लक्षात घ्या, ग्रामीण गरिबांच्या नाही तर ते शहरी गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात, म्हणजे शहरांसाठी योजना होती ही नेहरू रोजगार योजना. म्हणजे इथे फक्त एक शब्द ग्रामीण टाकल्यामुळे इथे तिसरं विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं. लक्षात घ्या, ते शहरी पाहिजे होतं म्हणून फक्त सी विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. वरीलपैकी 2 विधाने जे आहेत, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि मनरेगा संबंधित, ही 2च विधाने फक्त योग्य आहेत आपल्याला म्हणता येईल. ए व बी फक्त योग्य आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. 2016ची NK सिंग समिती ही टिंबशी संबंधित आहे. तर लक्षात घ्या, NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. तर त्यांची जी समिती आहे 2016ची ही, तर ती वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाचा कायदा याशी संबंधित आहे. ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे. सध्याला 16वा वित्त आयोग जर तुम्ही पाहिला तर त्याचे अध्यक्ष अरविंद पनगडिया हे आहेत. NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाची जो की सध्याला सुरू आहे त्याचे अध्यक्ष होते. आणि त्यांच्याकडे आता 2016चा त्यावेळेस वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्याशी संबंधित आहेत NK सिंग समिती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67.
भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती? म्हणजे लहान जमीन धारकता होण्याची कारणे आपल्याला विचारली आहेत, म्हणजे 80 ते 85 या काळात विचारले. तर ABCD पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. तर इथे पहिलं कारण जर तुम्ही पाहिलं तर वारसा कायदा. तर बरोबर आहे, वारसा कायद्यामुळे तुम्ही जर पाहिलं जमिनीचे डिवायडेशन झालं आणि कमी जमीन धारकता लहान होऊ लागले, मालकी हक्क जे आहे तर ते वाढू लागले वारसा हक्कामुळे. त्याप्रमाणे जमीन लहान धारकता होऊ लागली, लहान जमिनीची धारकता, हे योग्य आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या हे देखील त्याचं एक कारण आहे. आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा, म्हणजे ग्रामीणमध्ये लोक जे आहेत तर ते कर्जबाजारी झाले आणि त्यांनी जमिनी जे होते त्या विकून टाकल्या, त्यामुळे देखील लहान जमीन धारकता त्यांची झालेली दिसते आपल्याला. वरील 3 कारणे योग्य आहेत. पण 4 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था, तर हे कारण आपल्याला म्हणता येणार नाही याचं. फक्त वरीलपैकी ABC कारणे जी आहेत तर ती योग्य आहेत लहान जमीन धारकता होण्यासंबंधी. म्हणून ऑप्शन 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. राउरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले होते? तर लक्षात घ्या, वरच आपण या संबंधित प्रश्न पाहिला होता भिलाई प्रकल्पाबद्दल. तर हे तिन्ही जे प्रकल्प होते तर त्यावेळेस तुम्ही जर पाहिलं तर ती दुसरी पंचवार्षिक योजना होती आपली 1956 ते 1961. ही जी दुसरी योजना होती आपली 56 ते 61. तर या योजनेच्या दरम्यान हे 3 प्रकल्प जे होते राउरकेला, भिलाई आणि दुर्गापूर, हे 3 मोठे स्टील प्रकल्प जे आहेत तर ते उभारण्यात आले होते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य भर होता तो देखील अवजड उद्योगांवरती होता. त्यामुळे हे उद्योग जे आहेत तर ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आले होते. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाही? म्हणजे 2000चे जे लोकसंख्या धोरण होतं त्याचं उद्दिष्ट नव्हतं. कोणतं? तर इथे 1 मध्ये काय दिले, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, तर हे उद्दिष्ट होतं. सार्वत्रिक लसीकरण करणे हे देखील उद्दिष्ट होतं. आणि 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट होतं. पण गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन हे काय त्याचं उद्दिष्ट नव्हतं 2000च्या धोरणाचं लोकसंख्येच्या. म्हणून ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा म्हणजेच RBIचा बँकेचा परिणामकारक मौद्रिक उपाय नाही? तर मौद्रिक उपाय कोणकोणते? बँक दर येतो, त्यामध्ये रोख राखीव प्रमाण म्हणतो, SLR असतो, त्याप्रमाणे वैधानिक रोखता प्रमाण. पण नैतिक समजावणी जे आहे तर तो त्याचा गुणात्मक उपाय आहे, मौद्रिक नाही. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. मोरल जे म्हणतो त्याला आपण, नैतिक समजावणी जी आहे तर ती मौद्रिक नाही तर ती गुणात्मक आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते? म्हणजे त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, थर्मल कंडक्टिव्हिटी कोणत्या पदार्थाची जास्त असते? तर लक्षात घ्या, सर्वाधिक थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे तर ती चांदीची असते, लक्षात घ्या. त्यामुळे फास्टमध्ये तुम्ही जर पाहिलं चांदी धातू तर एकदम फास्ट त्यामध्ये लगेच तापतं ते चांदी. तुम्ही जर पात्र वगैरे पाहिलं असेल तर सर्वात जास्त त्याची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते चांदी या धातूमध्ये. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला टिंब म्हणतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर असा आपला हा जर डोळा आहे तर ते एक वर असा पातळ पडदा असतो, तर त्याला आपण काय म्हणतो, पारपटल म्हणतो. तर ह्या पारपटलमधून जे आहे तर ते सुरुवातीला जे आहे तर ते सूर्यकिरणे आतमध्ये प्रवेश करतात. तर त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो, कॉर्निया असे म्हणतो. इथे जो भाग असतो त्याला आपण कॉर्निया म्हणतो. आणि जिथे इथे प्रतिमा तयार होत असते लक्षात घ्या त्याला आपण काय म्हणतो, रेटिना म्हणतो. आणि मध्ये जे आहे तर ते इथे प्युपिल असते, त्यामध्ये किरणे आत, इथे एक भिंग असते आणि भिंगावरून इथे प्रतिमा तुम्हाला रेटिनावरती तयार मिळताना दिसते. म्हणजे सुरुवातीला किरणे जे आहे तर ते कॉर्नियाद्वारे आत येतात. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर, तर लक्षात घ्या प्रतिध्वनी कधी ऐकू येतो, अंतर 17 मीटर पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. तरच आपल्याला जो आहे तर तो प्रतिध्वनी ऐकू येतो. अंतर जे आहे तर ते 17 मीटरपेक्षा जास्त, जवळपास 17.2 मीटर दिलेला आहे त्यांनी. म्हणून हा प्रश्न पर्यायाच्या मानाने योग्य ठरतो. 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर हे चालते. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74.
टिंबटिंबच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाच्या अविभाज्य गुणक आहे। तर हा जो होता तर कोणी मांडलेला होता हा, हे कोणाचं मॉडेल होतं तर ते बोहरचं मॉडेल होतं। लक्षात घ्या, बोहर्सने सांगितलं की इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2 या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे। इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे, हे नील्स बोहर यांनी सांगितलं होतं। तर त्यांच्या अणूच्या मॉडेलमध्ये हे त्यांनी सांगितलं होतं। ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 75। खालीलपैकी चुकीचे विधान निवडा। तर 4 विधाने दिलेली आहेत, तर आता ह्यातलं आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे। तर लक्षात घ्या, पहिलं विधान काय आहे, रेणूमधील बॉन्डिंग कक्षा हा अणू कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात। तर बरोबर आहे, रेणूमधील जी बॉन्डिंग कक्षा असते तर ह्या अणू कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात। 2 मध्ये काय दिले, बॉन्डिंग रेणू कक्षामध्ये 2 केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते। तर फार कमी नाही तर ती इलेक्ट्रॉन घनता जी आहे तर ती जास्त असते, म्हणजे हे 2 जे आहे तर ते चुकीचे ठरतं। एकत्र येणाऱ्या अणू कक्षांपेक्षा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते, हे विधान योग्य होतं। आणि तिसरं जे विधान दिले a⁻⁴ π⁴ आणि δ⁴ इत्यादी चिन्हांची अँटीबॉन्डिंग रेणू कक्षात दर्शवल्या जातात। तर हे चिन्ह जे आहेत तर इथे जर तुम्ही दिसत आहे तर ते या चिन्हांचा वापर अँटीबॉन्डिंग रेणू कक्षात दर्शवल्या जातात या चिन्हांद्वारे। तर हे देखील विधान योग्य आहे। फक्त 1, 3, 4 विधान योग्य आहेत। चुकीचं तर ओळखायचं होतं तर ते ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर प्रश्न क्रमांक 76 तुम्ही इथे पाहू शकतात, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रीफाइंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात। तर लक्षात घ्या, जैविक नायट्रोजन फिक्सेशन या दरम्यान जे आहे तर ते जीवाणू जे आहेत तर ते NH4+ चे NO3- मध्ये रूपांतर करतात, जे की तुम्हाला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, हेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 77। तर आता इथे जोड्या लावावरती आधारित हा प्रश्न आहे। तर ABCD मध्ये आपल्याला दिलेला आहे पायथन, मोलुरस, नाजा, व्हायपर रसिली आणि टायफ्लोस ब्राह्मिनस। तर आता इथे आपल्याला हे साप जे आहेत तर यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। तर 1 मध्ये काय दिले, पायथन मोलुरस। तर लक्षात घ्या, पायथन मोलुरस म्हणजे बिनविषारी साप असतात त्यांना म्हणतात पायथन मोलुरस। म्हणजे गोड्या पाण्यात वगैरे तुम्ही जर पाहिलं असेल तर विरुळे वगैरे जे असतात तर त्यांना आपण पायथन मोलुरस असे म्हणतो, जे की बिनविषारी असतात। त्यांचे दात जे असतात तर ते बिनविषारी सापांचे भरीव असतात, तर हे त्यांना आपण पायथन मोलुरस म्हणतो। त्याप्रमाणे नाजा, तर नाजा म्हणजे किंग कोब्रा जो आहे आपला, तर हे कसं आहे तर टॉक्झिक म्हणजे विषारी साप आहेत, त्यांना आपण न्यूरोटॉक्झिक असे म्हणतो। न्यूरोटॉक्झिक का, तर डायरेक्ट ते आपल्या चेतासंस्थेवर आपल्या परिणाम करतात, त्यांचं विष म्हणजे नाजा हे किंग कोब्रा म्हणतो ज्याला आपण, तर ते न्यूरोटॉक्झिक असतात, अतिशय विषारी असतात। त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर व्हायपर रसिली, तर व्हायपर रसिली जे आहेत तर ते हिमोटॉक्झिक असतात। कसे असतात, हेमोटॉक्झिक असतात। ते काय असतात तर ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे त्याचं, म्हणजे व्हायपर रसिली म्हणजे हेमोटॉक्झिक आणि ट्रायफ्लोप्स ब्राह्मिनस हे जे आहे तर ते अंध साप असतात। अंध साप ज्यांना म्हणतो, त्यांना दिसत नसतं, त्याला आपण ट्रायफ्लोप्स ब्राह्मिनस म्हणतात। म्हणजे 4, 3, 1, 2 याप्रमाणे या जोड्या योग्य आहेत, जे की पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला दिलेले आहेत, तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 78। तर काय दिलं आपल्याला इथे, ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता। तर आता ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा जो क्रम असतो तर त्यामध्ये सुरुवातीला काय असतं, प्लानुला, त्यानंतर हायड्राट्युबा, त्यानंतर सायफिस्टोम आणि शेवटी असतं इफिरा। तर हा जो आहे तर तो लार्वल स्टेज जो असतो ऑरेलियाचा, त्याच्या ह्या योग्य क्रम ह्या ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे, प्लानुला, हायड्राट्युबा, सायफिस्टोम आणि इफिरा। तर ऑरेलिया ज्याला आपण काय म्हणतो जेलीफिश म्हणतो, तर ह्या जेलीफिशचे जे लार्वल स्टेज त्यामध्ये आपण काय म्हणतो, म्हणजे फलन झालेली अंडपेशी, त्याला आपण लार्वल स्टेज म्हणतो। म्हणजे फलन झालेली अंडपेशी असते त्याचा क्रम विचारलेला, जो की प्लानुला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा आणि इन्फिरा असा आहे। तर हे ऑरेलिया म्हणजे जेलीफिश, हे लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 79। खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात। तर आता इथे ABCD मध्ये काही प्राण्यांची नावे दिलेली आहेत।
तर ते आपल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वर्गात मोडणाऱ्या प्राण्यांची म्हणजे योग्य क्रम म्हणजे योग्य नावे ओळखायची. तर आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिले, पाल, साप, बेडूक आणि लोरेस. तर लक्षात घ्या बेडूक हा सरीसृप प्राणी आहे का नाही, तर तो उभयचर प्राणी आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर हा पर्याय कट होतो. तर आता इथे ऑप्शन एलिमिनेशननुसार तुम्ही काढू शकता. त्याप्रमाणे इथे सॅलेमेंटर देखील उभयचर प्राणी आहे, हा देखील ऑप्शन कट होईल. आणि इथे देखील तुम्हाला परत इथे बेडूक दिसत आहे, हा देखील ऑप्शन कट झाला. म्हणजे हा साधा सिंपल म्हणजे तुम्हाला उभयचर प्राणी माहीत जर असले बेडूक, टोड, सॅलेमेंटर यावरून देखील तुम्ही हा आन्सर काढला असतं. म्हणजे राहतो फक्त पर्याय क्रमांक 2 म्हणजे ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता कासव, घडियाल, कॅमेन आणि टॉटयारा. तर ह्यापैकी तुम्हाला जर याचं काही जरी माहीत नसतं तरी तुम्ही हे आन्सर काढू शकला असता. तर ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक 1च आपलं या प्रश्नाचं आन्सर असेल. पर्याय क्रमांक 2 मधील जे आहे तर तो प्राण्यांचा समूह जो आहे तर तो सरीसृप म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा समूह आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणारी कारणे म्हणजे. आता कोणकोणती पिकांच्या उत्पादनावर म्हणजे परिणाम होणारी कारणे आहेत, तर कशामुळे, तर खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे. म्हणजे जिथे खारपान म्हणजे खारट ज्याला म्हणतो किंवा आपण सलाईन ट्रॅक म्हणतो, ज्यामध्ये म्हणजे खाऱ्यांचा जो पट्टा आहे तर त्या शेती सिंचनामुळे जो आहे तर तो परिणाम काही उत्पादनावर होतो. तर त्याची कारणे आपल्याला इथे दिले, तर त्यापैकी 4 कारणे दिली, त्यापैकी बरोबर कारणे कोणती आहेत इथे आपल्याला निवडायची आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर जमिनीच्या पोताचा निष्कृष्ट दर्जामुळे, तर बरोबर आहे, जमिनीचा पोताचा जर निष्कृष्ट दर्जा असेल तर त्यामुळे देखील आपल्या उत्पादनावर पिकाचा परिणाम होतो. आणि जमिनीतील क्षारांच्या संचयनामुळे, हे ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर हे 2 जे घटक आहेत, तर बाकी काय दिले, पिकांची वाढ खुंटल्यामुळे काही परिणामचा ते म्हणजे उत्पादनावर काही परिणाम होत नाही किंवा पानांच्या पिवळेपणामुळे देखील त्याच्या उत्पादनावर काही परिणाम होत नाही. पण जमिनीच्या पोताचा जो निकृष्ट दर्जा असतो त्यामुळे आणि जमिनीतील क्षारांच्या संचयनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची ही कारणे आहेत. म्हणजे ए व डी हे आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81. तर आंतरिक कीड म्हणजे काय असं आपल्याला दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, आंतरिक कीड म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारे म्हणजे कायमस्वरूपी असणारी जी कीड असते एखाद्या प्रदेशातील वर्षानुवर्ष असते ती काही जात नाही, त्याला आपण काय म्हणतो, आंतरिक कीड असे म्हणतो. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर हे आपलं या प्रश्नाचं योग्य असणार आहे. म्हणजे सातत्याने असते त्या प्रदेशामध्ये, ती वर्षानुवर्षे तिथून हलत नाही, त्याला आपण आंतरिक कीड असे म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात. तर लक्षात घ्या, ज्यामध्ये बी हे उघडे असतात तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण अबीजपत्री म्हणजे काय म्हणतो, आवृत्त बीजी, काय म्हणतो, अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी असे 2 प्रकार असतात. तर ज्या झाडांची बी उघडी असते त्याला आपण अनावृत्त बीजी म्हणतो, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये जिम्नोस्पर्म असे म्हणतो. आणि ज्या झाडांची बिया ज्या आहेत तर त्या उघड्या नसून झाकलेल्या असतात त्याला आपण अँजिओस्पर्म म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, आवृत्त बीजी असे म्हणतो. म्हणजे या प्रश्नाचा आपला आन्सर काय असणार आहे, तर जिम्नोस्पर्म म्हणजे ज्यामध्ये झाडांच्या बिया ज्या असतात तर त्या उघड्या असतात. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमक सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. म्हणजे सुईद्वारे किंवा असुरक्षित जे लैंगिक संबंध होतात त्याद्वारे प्रसरणारा हा रोग आपल्याला इथे निवडायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं, डेंग्यू हा तर तो डासामार्फत पसरतो, हे तर येणार नाही. त्याप्रमाणे रोटा व्हायरस देखील येणार नाही आणि हिपॅटायटिस अ देखील येणार नाही. तर संक्रमित होणारे हिपॅटायटिसच होतो, पण त्यातला प्रकार आहेत अ ब क ड, त्यातला ब व क हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस क हे जे 3 प्रकार म्हणजे 2 प्रकार आहेत, हिपॅटायटिस बी व हिपॅटायटिस सी, हे जे आहेत तर ते संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतात. म्हणजे ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. आणि रोटा व्हायरस जो असतो तर तो लहान मुलांच्या पोटाचे व आतड्याच्या आजाराशी संबंधित आहे. कोणता, रोटा व्हायरस, जो की सुईद्वारे पसरत नाही रोटा व्हायरस, तर लहान मुलांच्या आतड्याशी संबंधित हा आजार आहे. आणि डेंग्यू जर एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. आणि हिपॅटायटिस अ जो आहे तर तो दूषित अन्न आणि पाणी यामधून पसरतो.
हेपॅटायटिससह दूषित अन्न आणि पाणी यामधून पसरणारा हा रोग आहे, हे देखील लक्षात घ्या. तर हेपॅटायटिस ब आणि क हे जे आहेत तर त्याचे दोन प्रकार, तर ते संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हे पसरतात. ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावलेला होता? तर लक्षात घ्या, देवीची जी लस आहे तर ती एडवर्ड जेन्नर याने शोधलेली प्रथमतः. तर ही जी लस होती त्याने कधी शोधलेली? तर 1798 मध्ये ह्यांनी शोधली होती. तर देवी त्याच रोगाला आपण काय म्हणतो अजून दुसरं स्मॉल पॉक्स देखील असं म्हणतो. तर या रोगावरील जी लस आहे तर ती एडवर्ड जेन्नरने पहिली लस 1798 मध्ये विकसित केली होती. आणि दुसरं काय दिलं आपलं टीबी. तर आता टीबी वरती जी आहे तर ती BCG लस जी आहे तर ती टीबी ह्या रोगावरती आधारित होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो म्हणजे डिसइन्फेक्ट सरफेसेस म्हणजे निर्जंतुकीकरण ज्याला म्हणतो. तर त्यासाठी कशाचा वापर करतो? तर पर्याय दिलेत अतिनील प्रकाश, इन्फ्रारेड किरण किंवा ऑटोक्लेव्ह किंवा सोडियम कार्बोनेट. तर लक्षात घ्या, निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण अतिनील प्रकाश म्हणजे अल्ट्राव्हायलेंट रे किंवा अल्ट्राव्हायलेंट लाईट याचा जो आहे तो आपण UV रेजचा वापर करतो निर्जंतुकीकरण करण्यासाठी. ऑप्शन 1 जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तसेच UV रेज जे असतात तर ते आपल्या डोळ्यांना घातक असतात, त्यामुळे डोळ्याचा मोतीबिंदू हा देखील आजार होऊ शकतो आणि स्किन डिसीज होते किंवा स्किन टॅन होते या UV रेजमुळे. तर आपला जो वर ओझोन थर आहे तर तो सूर्यापासून जे अतिनील किरणे येतात अल्ट्राव्हायलेंट त्यांना अडवून ठेवण्याचे काम करतो. म्हणजे हा एक महत्त्वाचा म्हणजे ओझोन थराचं हे काम आहे अल्ट्राव्हायलेंट रे, हे त्याला जास्त प्रमाणात येऊ देत नाही आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये. ऑप्शन 1 आपल्या या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर इथून पुढचे राहिलेले जे 15 प्रश्न आहेत तर ते गणित व बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. तसेच तुम्हाला जर याची जर PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तिथे तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF मिळवा. तर प्रश्न क्रमांक 86 काय दिलेला आहे? दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहीतक बरोबर आहे? तर आता विधान काय दिलेलं आहे? सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पॅकेटावर छापलेली असते. तर बरोबर आहे. सिगारेटवर तुम्ही जर पाहिलं असेल तर याच्यापासून धोका आहे, हे खाल्ल्यावर काय होतं हे चित्र वगैरे दाखवून तुम्हाला तिथे माहिती दिलेली असते किंवा कॅन्सर होतो वगैरे त्यावर दिलेलं असतं. तर हे विधान 1 जे आहे तर हे योग्य आहे. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर दुसरं गृहीतक काय दिले? सिगारेट पॅकेटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात. तर लक्षात घ्या, तर हे जे विधान जे आहे तर ते योग्य आहे. तर आता सिगारेट जे वापरतात ते माहिती वाचतातच, ते सिगारेटवर पॅकेटवर लिहिलेली माहिती असते तर ते काही लोक जे आहेत तर ते वाचतच असतात. म्हणजे हे विधान देखील गृहीतक योग्य आहे याच्याबद्दल. तसेच बऱ्याच व्यक्ती सिगारेट पॅकेटावर दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. म्हणजे काही लोक जे आहेत तर ते त्याचा गांभीर्याने घेतात, विचार करतात, आणि काही लोक जे आहेत तर ते दुर्लक्ष करतात, म्हणजे असा याचा अर्थ होतो. म्हणजे हे देखील विधान जे आहे तर ते दिलेल्या जे विधान आहे त्यासाठी हे गृहीतक जे आहे तर ते योग्य ठरतं. म्हणजे वरपैकी दोन्ही जी गृहीतक आहेत तर ते दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहे. म्हणजे गृहीतक 1 व गृहीतक 2 हे दोन्ही बरोबर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून ऑप्शन 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. तर आता इथे काय दिले? विविध रेल्वे गाड्यामधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवलेले आहे. म्हणजे इथे गाडी A, गाडी याप्रमाणे L, गाडी M, गाडी Q, गाडी S आणि गाडी R यांचं प्रमाण दिले टक्क्यामध्ये तुम्हाला इथे. तर इथे काय म्हटले त्यांनी? तर प्रवाशांची एकूण संख्या यामध्ये जर तुम्ही पाहिलं गाडीमध्ये 8500 आहे. एकूण गाड्यांमध्ये प्रवाशांची 8500 संख्या आहे. तर गाडी S, M, L यांची मिळून सरासरी काढायची आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर M इथे आहे, S इथे आहे, S, M आणि L ह्या तिघांची मिळून आपल्याला टक्केवारी काढायची. टक्केवारी नाही तर तिघांची मिळून प्रवाशांची सरासरी आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? सेपरेट आपल्याला ह्या 8500 पैकी प्रत्येक गाडीची संख्या काढावी लागेल आणि त्याची आपल्याला नंतर सरासरी काढता येईल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर प्रवाशाची एकूण संख्या आपल्याला 8500 रुपये दिलेली आहे आणि जे काय त्या वर्तुळात मगाशी होतं तर तीच माहिती आपण इथे दिलेली आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे? तर गाडी S ची संख्या काढायची आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं
तर गाडी यसची किती टक्के दिली आहे? 24% दिलेली आहे. मग 24% म्हणजे 24 चे 100 गुणले 8500 जर तुम्ही केलं तर हे किती येतं? तर 2040 जे आहे तर ते प्रवासी जे आहेत तर ते यस या गाडीचे आहेत. त्याप्रमाणे आपण जर यम गाडीची संख्या काढली तर यम गाडीचे इथे तर तुम्ही पाहिले तर किती दिलेले आहे? तुम्हाला 20% दिलेली आहे. मग 20 भागिले 100 गुणले 8500, 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 85 दोन्ही 170 वरचा 1 शून्य म्हणजे 1700 ही काय आली? गाडी यमची संख्या आली. त्याप्रमाणे आपण काय करणार आहे आता? यलची संख्या काढणार आहे. तर यलची टक्केवारी किती दिली आहे? तिथे जर तुम्ही पाहिलं तर 15% दिलेली आहे. मग 15 भागिले 100 गुणले 8500 एकूण जर संख्या केली तर इथे 1275. तर आता आपल्याला तिन्ही गाड्यांची संख्या मिळालेली आहे. यसची संख्या आहे 2040, यमची संख्या आहे 1700 आणि यलची संख्या आहे 1275. आता ह्या तिघांची आपल्याला सरासरी काढायची आहे. तर लक्षात घ्या, सरासरी आपण कसे काढतो? यस यम यल ह्या गाड्यांची सरासरी बरोबर काय? तिन्ही गाड्यांची प्रवाशांची बेरीज भागिले एकूण 3 गाड्या आहेत म्हणून भागिले 3 करतो आपण. म्हणजे 2040 अधिक 1700 अधिक 1275 भागिले 3 म्हणजे याची बेरीज येते 5015 भागिले 3. 3 जर ह्याला भागलं तर येतं 1671 पॉईंट जे आहे तर ते 66 म्हणजे 1672 अप्रॉक्सिमेटली त्याला आपण घेऊ शकतो. म्हणजे एकूण 1672 जे आहे तर ते या यस एम एल या 3 गाड्यांची सरासरी संख्या असणार आहे 1672. म्हणजेच तर 1672 तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. तर तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल 1672 तिघांची सरासरी. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक तर 88. तर प्रश्न क्रमांक 88 मध्ये काय दिले? तर आता इथे आपल्याला दिलेलं आहे खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत आपल्याला निवडायचे आहेत. तर लक्षात घ्या, सुरुवातीला काय दिले त्यांनी? आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. तर आता इथे आंब्याच्या झाडाला आपण काय करूया? ए मानूया, सॉरी यम मानूया. मँगो आपण त्याला यम म्हणतो ना. तर आंब्याचे झाड हे पेरूच्या झाडाला आपण काय म्हणतो? गोवा म्हणतो. म्हणजे हे पेरू व लिंबूच्या त्याला लेमन म्हणतो. या दोघांच्या मध्ये आहे. पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे. तर पपईला आपण इथे पीच लिहूया. तर पपईसाठी पी वापरूया आपण. लिंबूच्या झाडाच्या जवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाच्या जवळ नाही. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. तर पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड म्हणून त्याला आपण कोकोनट सी लिहूया. पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. मी पेरू म्हणजे गोवा, त्याच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. म्हणजे आपली दिलेली जी क्रम आहे तर तो योग्य आलेला आहे. पेरू, आंबा, त्यानंतर लेमन, त्यानंतर पपई आणि इथे कोकोनट म्हणजे नारळ असा आपला क्रम आलेला आहे. तर खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत आपल्याला इथे निवडायची आहेत. तर पहिलं विधान काय आहे? लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. तर लिंबूचे झाड इथे लेमनचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं मँगोचं झाड आणि पपईचं झाड ह्याच्यामध्ये लिंबूचं झाड आहे म्हणून हे एक विधान योग्य आहे. 2 मध्ये काय दिले? पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. तर पपईचे झाड इथे जर पाहिलं लेमन लिंबू आणि कोकोनट म्हणजे लिंबू आणि कोकोनट म्हणजे नारळाच्या झाडाच्या मध्ये पपईचे झाड आहे. हे देखील विधान योग्य आहे. तिसरे विधान काय आहे? पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. तर बरोबर आहे. इथे पपई आहे आणि त्याच्याजवळ हे कोकोनटचं झाड म्हणजे नारळाचं झाड आहे. हे देखील विधान जे आहे तर ते योग्य आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की वरीलपैकी तिन्ही जे आहेत तर ती विधाने योग्य आहेत. तर तिन्ही विधाने योग्य असलेला पर्याय आपल्याला 4 मध्ये दिलेला आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. तर काय दिले आपल्याला? एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. म्हणजे एकूण क्लबमधील खेळाडूंची संख्या दिली आहे 80. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? तर लक्षात घ्या, आपल्याला हे व्हेन डायग्रामने आपण हे काढू शकतो. तर याप्रमाणे जर आपण ह्या 2 व्हेन डायग्राम घेतल्या तर लक्षात घ्या काय दिले आपल्याला इथे? एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात. म्हणजे हे कबड्डी खेळणारे जर आपण हे कबड्डी मानले, हे इकडचे कबड्डी खेळणारे आणि इकडचे कोणते? क्रिकेट खेळणारे. त्याला आपण इकडे क्रिकेट लिहूया. तर हे कबड्डी खेळणारे आणि हे क्रिकेट खेळणारे. तर आता किती खेळाडू आहेत? तर त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात. म्हणजे 36 हे कबड्डी खेळतात. त्याला आपण 36 इकडे साईडला लिहूया आणि हे 48 हे जे आहे तर ते क्रिकेट खेळतात. तर आता 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळतात. म्हणजे ह्या 36 मधून जर 12 गेले राहिले किती? 24. म्हणजे फक्त जे आहे तर ते कबड्डी खेळणारे किती राहिले? 24. आणि इकडून 48 मधून 12 गेले राहिले किती? 36. फक्त क्रिकेट खेळणारे 36 आणि दोन्ही खेळ खेळणारे 12 म्हणून असे
कॉमन 12 असे मध्ये आपण लिहू शकतो. म्हणजे हे 24 आणि 12 36 झाले, हे 36 आणि 12 48 झाले. मग याप्रमाणे आपलं आलेलं आहे. म्हणजे फक्त कबड्डी खेळणारे 24 आणि फक्त क्रिकेट खेळणारे 36 या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते? 36 आणि 24 येते 60. म्हणजे 60 जे आहेत तर ते कबड्डी आणि क्रिकेट दोन्हीपैकी किमान एक तरी खेळ खेळणारे आहेत. मग आता लक्षात घ्या, 80 मधून जर तुम्ही हे 60 संख्या दोघांची वजा केली तर उरतात किती? 20. आणि 20 मधून जर परत जर तुम्ही दोन्ही खेळ खेळणारे जर 12 वजा केले तर उरले किती? फक्त 8 खेळाडू उरतात. म्हणजे 8 खेळाडू जे आहेत तर ते कोणताच खेळ खेळत नाहीत असं आपल्याला इथे दिसून येतं. म्हणजे आपल्याला हेच काढायचं आहे की किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत. तर एकूण किती? 8 खेळाडू आलेला आहे आपलं. तर 8 खेळाडू हे कोणताच खेळ खेळत नाहीत. तर लक्षात घ्या 8 आहेत तर एकूण किती आहेत? तर 80. म्हणजे 8 भागिले 80 पैकी 8 जण खेळत नाहीत. म्हणजे याची टक्केवारी काढायची आपल्याला कोणाला 100. या शून्याला 0 गेलं, 8ला 8 गेलं, राहिलं काय? 10. म्हणजे 10% याचं योग्य आन्सर असणार आहे. तर किती टक्के तुम्हाला फक्त व्हेन डायग्राम तुम्ही काढू शकता. किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत तर ते 10% खेळाडू कोणताच खेळ म्हणजे क्रिकेट अथवा कबड्डी खेळत नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. जर इंग्रजी अक्षरे ए ते यम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवत असतील आणि यन 0 दर्शवित असेल आणि ओ ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 पर्यंत असतील तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल? तर आता हे जे काय दिले त्यावरून आपल्याला सक्सेस म्हणजे शब्दांची तुम्हाला किंमत काढावी लागेल आणि त्यांची बेरीज करावी लागेल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर ए टू तुम्ही जर पाहिलं तर यम पर्यंत एकूण 1 ते 13 नंबर असे त्यांना दिलेले आहेत. त्यानंतर यनला 0 नंबर दिलेला आहे आणि तिथून पुढचे ओ टू झेड आहेत. तर त्यांना किती नंबर दिलेत त्यांनी? तर -1 -2 याप्रमाणे असे नंबर दिले. तर आपण इथे नंबर देऊन घेतलेले आहेत. तर सक्सेसचे तुम्हाला काढायचं आहे. तर लक्षात घ्या सक्सेस तर यस किती नंबरला आहे? तर -5 नंबरला आहे. मग त्याच्यावर आपण -5 दिलं. यू आहे -7 नंबरला. C+3 आणि ई जे आहे तर ते इथे 5 नंबरला तुम्हाला दिसत आहे. आणि परत यस -5 म्हणजे हे -5 -7 हे -12 झाले आणि हे -5 आणि -5 -6 म्हणजे हे किती झाले? -22 झाले. आणि हे 5 आणि 3 8 आणि 3 किती झाले? +11 झाले. म्हणजे -22 +11 याचं काय आन्सर येणार आहे? -11. 22 मधून 11 गेले, 11 राहिले. म्हणजे -11 जे आहे तर हे सक्सेसच्या दिलेल्या म्हणजे शब्दांची बेरीज येणार आहे. -11 हेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर. तर -11 आपल्याला हे पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. तर काय दिलं आहे आपल्याला? खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर लक्षात घ्या आता इथे प्रश्नचिन्ह तुम्हाला दिलेलं आहे तर त्या जागची संख्या आपल्याला काढायची आहे. तर आता त्या अगोदर आपल्याला ह्या बाहेरच्या संख्यांचा आतल्या संख्येशी संबंध आपल्याला काढायचा आहे. तर आपण ह्या दोघांची बेरीज करून बघूया. 18 आणि 12 बेरीज किती येते? 30 येते. त्यांची दुप्पट करूया. 30 दोन्ही किती? 60 आणि भागिले त्यातनं जर -5 केलं तर किती येतं? 55 येतं. पण हे एकाचं आलं. परत आपण करून बघूया दुसऱ्याचं. तर इथे किती आहे? 22 आणि 20 किती? 42 आणि 42ची दुप्पट किती होते? 84 आणि 84 मधून जर 5 गेले तर किती होतात? 79. म्हणजे ही ट्रिक जी आहे तर ती आपली योग्य आहे. दिलेल्या साईडच्या संख्येची बेरीज करायची, त्याची दुप्पट करायची व -5 करायचं. इथे जर तुम्ही 12 आणि 13ची बेरीज केली 25 येते. 25 दोन्ही 50 -5 येते 45 घेतलेला आहे. म्हणजे हे आपली ट्रिक योग्य आहे. तर इथे काय येणार आहे? 40 आणि 18 तर ह्यांची जर बेरीज केली तर किती येते? 58. मग 58ची दुप्पट जर तुम्ही केली तर ती किती येते? 116 आणि 116 मधून जर तुम्ही 5 वजा केलं तर किती येतं? 111. म्हणजे 111 तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. तेच ह्या प्रश्नाच्या ठिकाणी येणार आहे. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. एका सांकेतिक लिपीत RED बरोबर 9 आणि BLUE बरोबर 10 तर व्हाईट बरोबर काय येईल? तर लक्षात घ्या इथे काय दिलेलं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर E आणि D हे किती नंबरला असतात? E 5 नंबरला असतं, D 4 नंबरला असतं आणि R किती नंबरला असतं? तर ते ABCD प्रमाणे तुम्ही जर केला तर ते 18 नंबरला असतं. या सर्वांची जर बेरीज तुम्ही केली 18 आणि 5 23 आणि 4 किती? 27 येते. आणि त्याला जर तुम्ही हे एकूण किती शब्द आहेत? हे 3 शब्द आहेत.
या 3ने जर तुम्ही बाहेर आलं तर एकूण किती येतं 9 येतं. इथे देखील 9 दिलेलं आहे आपल्याला. याप्रमाणे हे गणित सोडवायचं आहे. त्याप्रमाणे BLUE यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर B 2 नंबरला असतं अधिक L किती नंबरला असतं तर ते 12 नंबरला असतं L. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर U हे 21 नंबरला आहे आणि E किती नंबरला असतं 5 नंबरला असतं. या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली 21 आणि 5 26, 26 आणि 12 38 आणि 2 40 आणि 40 भागिले हे शब्द किती आहेत 4 जर केलं तर किती येतं 10 येतं. म्हणजे ब्ल्यूसाठी त्यांनी 10 दिलेला आहे. तर तसंच आपल्याला व्हाईटसाठी करायचं आहे. तर लक्षात घ्या W हा शब्द किती नंबरला असतो तर W हा 23 नंबरला असतो. त्याप्रमाणे H हा 8 नंबरला असतो. I किती नंबरला असतो 9 नंबरला असतो. T असतो 20 नंबरला आणि E किती नंबरला असतो तर E हा 5 नंबरला असतो. म्हणजे 23, 8, 9, 20 आणि 5 या सर्वांची जर बेरीज केली तर 23 आणि 8 31, 31 आणि 9 40 आणि 20 हे 60 आणि हे 65 येतात. आणि 65 आणि हे WHIT मध्ये किती आहेत 5 संख्या आहेत. म्हणजे 65 भागिले 5 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे आपलं. 65 भागिले 5 जर केलं तर 5 एके 5 13 पाची 65 म्हणजे 13 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. व्हाईटसाठी काय येणार आहे तर 13 जे की ऑप्शन 1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. तर काय दिलं आहे आपल्याला इथे आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते आहे. म्हणजे रेल्वेत बसून तो जाणाऱ्या खांबांची संख्या मोजत आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे. म्हणजे 2 लगतच्या खांबामधील अंतर 50 मीटर दिलेलं आहे आणि त्या आगगाडीचा वेग देखील दिलेला आहे 40 किलोमीटर प्रति तास आहे. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील. तर लक्षात घ्या 5601 खांब मोजायचे आहेत. पण लक्षात घ्या पहिला खांबाचा अंतर आपण मोजणार आहे का पण पहिल्याचा आपण 0च पकडतो. म्हणून आपल्याला काय करावं लागेल 5600 मधून हे पहिला खांब 1 वजा जर केला तर फक्त 5600 खांबाच्या मधलंच अंतर आपलं येणार आहे. पहिला आपण 0 पासून पकडतो म्हणून. कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला काय दिले 2 खांबातील अंतर दिले 50 मीटर आहे. आगगाडीचा वेग ताशी दिलेला आपला 40 किलोमीटर प्रति तास आहे. तर आपल्याला काय करायचं 5600 खांब मोजण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे. तर वेग बरोबर काय असतं म्हणजे आता सूत्र काय असतं वेळ बरोबर अंतर भागिले 1 हे सूत्र असतं. पण वेग आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये घ्यायचा आहे कारण हे मीटरमध्ये अंतर दिलेलं आहे 50 मीटर म्हणून 40 गुणिले 5/18 हे काय झालं मीटर प्रति सेकंद झाला वेग कारण 40 किलोमीटर प्रति तास होता. तर खांबातील जे आहे पहिला खांब जो काय करणार आहे आपण पण पहिला खांब जो आहे तर तो 0 मीटरवर असणार कारण तिथून आपण अंतर मोजणार नाही म्हणून 5600 काम घ्यावे लागतील. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे तर हे सूत्र वापरायचं आपल्याला वेळ काढायचे अंतर भागिले वेग. तर आता अंतर काय असणार आहे 2 खांबामधलं अंतर 50 गुणुले एकूण किती खांब आहेत 5600 भागिले वेग किती आहे 40. आता हे 5/18 आहे तिकडे काय होणार 18/5 होणार. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते येतं 25200. तर हे कशामध्ये येणार आहे तर मीटर प्रति सेकंदमध्ये काढले म्हणून हे 25200 सेकंद आले हे. तर लक्षात घ्या मग वेळेला आपल्याला तासामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला आपण कशाने भागतो सेकंदामधनं तासाला त्याला आपण 36ने भागतो. म्हणजे 25200 भागिले 36 जे जर केलं तर हे 2 शून्याला 2 शून्य कट झाले 3600. इथे जर तुम्ही जर भाग घालवला तर 36 7 येतं 252 म्हणजे 7 तास जे आहेत तर ते तुमचे येणार आहेत. 7 तास त्या व्यक्तीला जे आहे तर ते 50 मीटर अंतर आहे तर ते 5600 खांब मोजण्यासाठी त्याला एकूण 7 तास इतका वेळ लागणार आहे. म्हणजेच तर 7 तास हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. तर काय दिले आपल्याला इथे तर अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. तर लक्षात घ्या 1 ते 97 म्हणजे ह्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. तर लक्षात घ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढतो आपण पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागिले 2 ही डायरेक्ट सूत्र आहे. लक्षात घ्या पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागिले 2 केलं का तुम्हाला दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी मिळते. म्हणजे पहिली संख्या आहे 1 शेवटची संख्या आहे 97 भागिले 2 97 ने किती 98 98 भागिले 2 जर तुम्ही केलं तर 2 चौक 8 उरले 1 वरून घेतले 18 8 92 18 म्हणजे किती आलं 49.
म्हणजे 49 जी आहे तर हे तुमची सरासरी असणार आहे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी. तुम्हाला जर हे सूत्र माहीत असतं तर तुमचं एक 10 सेकंदात हे उत्तर निघालं असतं. तर सरासरी जी असते तर ती क्रमवार नैसर्गिक संख्येची दिलेल्या पहिली संख्या व शेवटची संख्येची बेरीज भागिले 2 असते, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. काय दिले आपल्याला इथे? 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. म्हणजे गाडीचा वेग दिलेला आहे 45 किलोमीटर प्रति तास आणि 250 मीटर तिची लांबी दिलेली आहे. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल? तर आता वेळ सेकंदमध्ये आपल्याला इथे काढायचा आहे. तर कसं काढतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात. काय दिले? रेल्वेची लांबी दिलेली आहे 250 मीटर व प्लॅटफॉर्मची लांबी देखील दिली आहे 250 मीटर आणि रेल्वेचा ताशी वेग दिलेला आहे 45 किलोमीटर प्रति तास. तर ते 45 गुणिले 5/18 मीटर प्रति सेकंद येईल. म्हणजे वेळ बरोबर मागाचं सूत्र वापरायचं आहे, अंतर भागिले वेग. तर अंतर हे काय? रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी येईल. म्हणजे 250 अधिक 250 भागिले हे 45 आणि हे 5/18 आहे तर ते 1805 होईल. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर हे किती होतं? 250 आणि 250 हे 500 झालं गुणुले हे 18 भागिले 45 गुणुले 5. तर 5 जर तुम्ही भाग गावला तर इथे वर 100 येतं आणि 100 गुणुले 18 केलं तर 1800 येतं. 1800 भागिले 45 जर केलं तर तुम्ही येतं 45 चोक 180 वरचा 1 शून्य म्हणजे 40. म्हणजे वेळ किती येणार आहे? तर तो 40 सेकंद इतका वेळ लागणार आहे त्या रेल्वेला तो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे हे ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे 40 सेकंद. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98. रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने तीच वस्तू 5% तोट्याने गोपाळला विकली. जर गोपाळची खरेदीची किंमत 2014 रुपये असेल तर रवीची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. तर लक्षात घ्या इथे काय दिलेलं आहे? रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. रवीची इथे विक्री किंमत आपल्याला काढायची आहे अगोदर. त्यावरून आपल्याला काय करायचं? म्हणजे सुधीरची जी खरेदी किंमत असणार आहे तीच रवीची विक्री किंमत असणार आहे. मग तीच रवीची विक्री किंमतवरून आपल्याला रवीची खरेदी किंमत काढायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे? गोपाळची खरेदी किंमत दिलेली आहे. आता गोपाळची जी खरेदी किंमत असणार आहे तेच काय आहे? सुधीरनं त्याला विकलेली आहे. सुधीरची विक्री किंमत बरोबर हीच गोपाळची खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे 2014 रुपये दिलेली आहे. आता सुधीरने काय केले? 5% तोट्याने ही विकलेली गोपाळला. मग आता सुधीरचे 1% तोटा आपल्याला माहिती आहे आणि सुधीरची आपल्याला विक्री किंमत पण माहिती आहे. तर यावरून आपण सुधीरची खरेदी किंमत काढू शकतो. तर कशी काढतो? तर विक्री किंमत सुधीरची गुणिले 100 भागिले 100 वजा 1% तोटा या सूत्रानुसार आपण काढतो. तर आता सुधीरची विक्री किंमत आपल्याला माहिती आहे 2014 आहे आणि गुणिले हे 100 भागिले 100 वजा 1% सुधीरने 5%ने गोपाळला विकली होती म्हणून ते 100 वजा 5 हे 95 येतं. हे जर सॉल्व्ह केलं तर येतं 2120 रुपये. म्हणजे 2120 रुपये ही काय असणार आहे? त्यांनी 5% तोट्याने विकलेली म्हणून ती खरेदी किंमत त्याची जास्त येणार आहे 2014 पेक्षा. म्हणजे 2120 रुपये काय झाली? सुधीरची खरेदीची किंमत झाली. आता लक्षात घ्या सुधीरला ही वस्तू कोणी विकलेली? तर ती रवीने विकलेली. सुधीरची ही खरेदी किंमत म्हणजेच रवीची विक्री किंमत असणार आहे. म्हणजे सुधीरची खरेदी किंमत बरोबर रवीची विक्री किंमत आणि रवीची विक्री किंमत किती आली? ती सुधीरची खरेदी किंमत आता आपण काढली 2120 रुपये. आता रवीनं काय केलं तर 6% नफ्यानं रवीने सुधीरला विकली होती. म्हणजे आपल्याला रवीची जर खरेदी किंमत काढायसाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल? हे सूत्र वापरायचं आहे. विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 अधिक 1% नफा. तर रवीने कितीला विकलेली? तर सुधीरची खरेदी किंमत हीच रवीची विक्री किंमत म्हणजे 2120 रुपयाला त्याने विकली होती. 2120 गुणिले 100 भागिले 100 अधिक 1% नफा. किती टक्के नफ्याने विकलेली रवीने सुधीरला? तर 6% नफ्याने. म्हणजे 100 अधिक 6 106 आलं. तर 106 106 दोन्ही 112 वरचा 0 आणि 20 गुणिले 100 केलं तर 2000 रुपये. म्हणजे हे काय असणार आहे? रवीची खरेदी किंमत असणार आहे. त्याने 2000 वर 6% कुणाला विकली? तर त्याने सुधीरला विकली. तर ती झाली 2120 रुपये आणि सुधीरनं 5% तोट्याने विकली गोपाळला. ती झाली 2014 रुपये. म्हणजे योग्य आन्सर असणार आहे 2000 रुपये त्या वस्तूची मूळ किंमत होती रवीची खरेदी किंमत. तर कशामध्ये दिली आपल्याला? रवीची खरेदी किंमत जी आहे तर ती ₹2000 रुपये असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99.
एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो, तर त्याचा एकूण प्रवासाचे सरासरी वेग किती? तर लक्षात घ्या इथे अंतर सेमच आहे, तर त्यावेळेस आपण प्रवासाचा सरासरी वेग कसा काढतो? तर 2xy भागिले x अधिक y या सूत्रानुसार काढतो. तर x आणि y, x म्हणजे जातानाचा वेग, y म्हणजे येतानाचा वेग. तर आता तो किती वेगाने गेलाय? तर तो 6 किलोमीटर वेगाने गेलेला आहे, 4 किलोमीटर वेगाने गेलेला आहे. म्हणजे 2 गुणिले 4 आणि आलाय 6 किलोमीटरच्या वेगाने, भागिले 6 आणि 4 किती? 10. म्हणजे 6 चौक 24 दोन्ही 48, 48 भागिले 10 केलं तर किती येतं? 4.8. म्हणजे 4.8 किलोमीटर प्रति तास हा त्याचा सरासरी वेग असेल. ऑप्शन 1 मध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला या पेपरमधील हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 100. तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलं आपल्याला इथे? ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर काळ काम यावरती आधारित हा प्रश्न आहे. तर कसं सॉल्व्ह करतो? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिले? ए व बी एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर आता ते जर एकूण काम 15 दिवसात पूर्ण करत असतील तर त्यांचे एका दिवसाचे काम काय होणार आहे? 1/15. हे 1/15 त्यांचं एका दिवसाचं काम होईल. आणि बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. बीचे एक दिवसाचे काम काय होणार आहे? 1/20 होणार आहे. तर आता बीचे काम आपल्याला माहिती आहे आणि ए व बीचे दोघांचे काम माहिती आहे. तर आपल्याला आन्सर काय असणार आहे? ए व बी ह्या दोघांच्या कामामधून जर बीचे काम वजा केले तर आपल्याला एचे काम एकटा किती दिवस लागतील हे मिळेल. म्हणजे बीचे काम काय असणार आहे? ए व बीचे काम वजा बीचे काम. तर आता बीचे एक दिवसाचे काम हे आपल्याला सुरुवातीला काढावं लागेल. बीचे एक दिवसाचे काम म्हणजेच एचे एक दिवसाचे काम, ए व बीचे एक दिवसाचे काम किती आहे? 1/15 वजा बीचे एक दिवसाचे काम किती आहे? 1/20. हे जर आपण तिरकस गुणाकार केला तर 20 एक्के 20 वजा 15 एक्के 15 भागिले 15 दोन्ही 30 आणि वरचा 0 म्हणजे 300. 20 मधून 5 गेले, 15 गेले, 5 राहिले, खाली 300. 5 एक्के 5, 5 सक्के 30 वरचं 0 म्हणजे 1/60. म्हणजे बीचे काम काय असणार आहे? एका दिवसाचे 1/60 काम जर बी एका दिवसात करत असेल म्हणजे 60 म्हणजे त्याचं एकूण काम काय असणार आहे? तर एकूण 60 दिवस जे आहे तर ते त्याला लागणार आहे. म्हणजे एका दिवसाचे त्याचं काम आलं 1/60, तर हे आपण उलटं करतो 60/1 म्हणजे 60 दिवस जे आहे तर ते बीला ते काम करण्यासाठी एकट्याला 60 दिवस जे आहे तर ते लागणार आहेत. म्हणजेच 60 दिवस कशात दिले आपल्याला? तर इथे पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेला आहे. तेच आपलं या प्रश्नाचं आन्सर असेल. ए एकटा तेच काम किती दिवसात करायचं? लक्षात घ्या, बी एकटा तेच काम दिलं तर आपण हे फक्त थोडं वेगळं घेतलं, एचं काम घेतलं. तर हे बी एकटा ते काम 20 दिवसात करतो, तर ए एकटा जो आहे तर तो तेच येणार आहे, तर ते 60 दिवसात काम पूर्ण करेल. ऑप्शन 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला जो MPSC कंबाईनचा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 साली झालेला जो पेपर सुरू होता, तर त्याचे सर्व प्रश्न जे आहेत तर ते आज आपण ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.